नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची रिव्हिजन चालू आहे आणि दुसरं प्रकरण पायथागोरसचं प्रमेय अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. कारण बऱ्याचदा या प्रकरणातले प्रश्न 4 मार्काला किंवा 3 मार्काला सुद्धा विचारले जातात आणि बोर्डाच्या परीक्षेला जर आपण पाहिलं तर एकूण 7 गुणांचे प्रश्न या प्रकरणावर विचारले जातात. या प्रकरणामध्ये जे महत्त्वाचे गुणधर्म आहेत, महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्या तर आपल्याला समजून घ्यायच्याच आहेत. परंतु त्याचबरोबर सगळी इम्पोर्टंट गणितं 1 मार्कांपासून ते 4 मार्कांची सगळी इम्पोर्टंट गणितं आज आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समरूपता या प्रकरणावर चर्चा केलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितल्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर गणित भाग 1 च्या आणि गणित भाग 2 च्या या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओच्या रिव्हिजनच्या लिंक तुम्हाला बघायला मिळतील. तर जाऊयात पटकन पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे, WhatsAppचा चॅनल आहे. WhatsAppचा चॅनल सुद्धा फॉलो करा. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी WhatsAppची, Instagramची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर चला जाऊयात पटकन पुढे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आणि महत्त्वाचा गुणधर्म आहे, की काटकोन त्रिकोणामधील समरूपता. आता हा गुणधर्म मित्रांनो, सगळे गुणधर्म आपण अगोदर नीट समजून घेतले पाहिजे. सगळ्या संकल्पना नीट समजून घेतल्या पाहिजे. त्या जर सगळ्या संकल्पना, गुणधर्म जर नीट समजून घेतले, तर आपल्याला पुढे फायदा होऊ शकतो. गणितं सोडवता येऊ शकतात. पण आपल्याला सूत्र माहिती नाही, संकल्पना माहिती नाही आणि गणितं सोडवण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर गडबड होऊ शकते. आपल्याला जमणार नाही. त्यामुळे अगोदर आपण काही संकल्पना आणि त्याच्यावर आधारित गणितं, सूत्र त्याच्यावर आधारित गणितं असं आपण पाहणार आहोत. तर यामध्ये बघा काटकोन त्रिकोणामधील समरूपता हा गुणधर्म काय आहे, की काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या लंबामुळे बघा हा एक काटकोन त्रिकोण आहे MNP. याच्यामध्ये NQ हा कर्णावर एक लंब टाकलाय. तो लंब टाकल्यामुळे 2 नवीन काटकोन त्रिकोण तयार झालेत. म्हणजे एक मोठा काटकोन त्रिकोण तर आहेच, पण त्याचबरोबर हा दुसरे 2 जे नवीन छोटे-छोटे काटकोन त्रिकोण तयार झालेत. तर हे सगळे काटकोन त्रिकोण 3 काटकोन त्रिकोण इथे दिसतात. हा एक काटकोन त्रिकोण, हा दुसरा काटकोन त्रिकोण आणि हा मोठा एक तिसरा काटकोन त्रिकोण. हे तीनही काटकोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात. ओके, हा गुणधर्म आहे. म्हणजे त्रिकोण MNP समरूप त्रिकोण MQN समरूप त्रिकोण NQP. तर काटकोन त्रिकोणातील समरूपता हा गुणधर्म काय म्हणतो, की इथं तयार होणारे काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या लंबामुळे जे 2 नवीन त्रिकोण तयार होतात, ते दोन्ही त्रिकोण स्वतःशी, परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. तर याचा उपयोग कुठे होतो? ज्यावेळेस तुम्ही पायथागोरसचं प्रमेय सोडवता, त्या पायथागोरसचं प्रमेय सोडवत असताना आपल्याला या गुणधर्माचा वापर करावा लागतो. अगोदर तुम्हाला 3 हे त्रिकोण समरूप दाखवावे लागतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पायथागोरसचं प्रमेय टप्प्याटप्प्याने सिद्ध करता. त्यामुळे पायथागोरसचं प्रमेय समजून घेण्यासाठी तुम्हाला हे सूत्र, ही संकल्पना माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे, जो ज्यावर आधारित प्रत्येक परीक्षेत प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे भूमिती मध्याचा गुणधर्म. मित्रांनो, आकृती सेम आहे. आकृती तीच आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला लंबच आहे. मग या कर्णावर काढलेल्या लंबामुळे हा जो भूमिती मध्य जो आहे, त्याचं एक सूत्र या ठिकाणी तयार होतं. म्हणजे काय? हा जो NQ आहे, या NQचा वर्ग, बरं का? NQचा वर्ग बरोबर MQ गुणिले QP. या कर्णाचे जे 2 भाग झालेत, MQ आणि QP. MQ गुणिले QP असं सूत्र तयार झालं. मित्रांनो, आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. म्हणजे हा जो लंब टाकलेला आहे, कर्णावर जो लंब टाकलाय त्याचा वर्ग, ह्या लंबाचा वर्ग बरोबर MQ गुणिले QP असं सूत्र तयार होतं. आकृती जर का अशी असली तुमच्याकडे, समजा अशा या प्रकारे इथं काटकोन त्रिकोण दिला असेल, A आहे, B आहे, C आहे आणि या काटकोन त्रिकोणात या काटकोनातून कर्णावर असा लंब टाकलेला असेल, BD असेल, तर इथं BDचा वर्ग होईल. BDचा वर्ग बरोबर AD गुणिले DC. AD गुणिले DC. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सूत्र तयार करता आलं पाहिजे आकृतीवरून. आता ही 2 सूत्र तुम्हाला नीट समजली असेल. आता या सूत्रावर आधारित काही गणितं आहेत, तर ती गणितं आपण बघूया. बघा मित्रांनो, आता इथे एक गणित दिलंय. भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित गणित, की बाबा आकृतीमध्ये कोन MNP 90 मापाचा आहे. NQ लंब MP आहे आणि त्याचबरोबर MQ बरोबर 9 दिलंय आणि त्याच्यानंतर QP बरोबर 4 दिलंय. तर NQ काढा. एकदम सोपं आहे मित्रांनो. मार्च 2019-20 ला हा प्रश्न आला होता. आता काय करायचं, इथं लिहायचं काटकोन त्रिकोण. आपण लिहिताना लिहू काटकोन त्रिकोण MNP मध्ये. MNP मध्ये. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, की बाबा NQ लंब MP दिलाय. काय दिलाय? NQ लंब NP दिलाय. NQ लंब MP.
ठीक आहे, हे लिहिलं. म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार किंवा सूत्रानुसार, गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार किंवा सूत्रानुसार. आता इथे कसं सूत्र तयार करायचं तुम्हाला माहिती आहे, एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यूपी. ओके, एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यूपी. चला सूत्र लिहिलं, आता सूत्रात किमती टाका. एम क्यू आपल्याकडे 9 आहे, क्यूपी आपल्याकडे 4 आहे. मग इथं लिहायचं 9 गुणिले 4, 9 गुणिले 4, 9 चौक 36. मग एन क्यू चा वर्ग बरोबर 36. मग एन क्यू किती, 36 चं वर्गमूळ आलं 6, विषय संपला. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित 100% आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नाची तयारी आपण ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचा प्रश्न जर आपण बघितला या ठिकाणी बघा, पायथागोरसचं प्रमेय. हे सगळ्यांना माहिती आहे. पायथागोरसचं प्रमेय काय बाबा, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. हे पायथागोरसचं प्रमेय, हा गुणधर्म आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय. 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत आपण बघितलं. समजा हा त्रिकोण PQR आहे, PQR आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे PR चा वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग, PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. तर अशा प्रकारे हे सूत्र आहे. एकदम सोपं आहे. याच्यावर आधारित सुद्धा एखादं गणित विचारलं गेलं तर ते बोनस मध्येच आहे. 1 ते 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हे सगळ्यात सोपं प्रमेय. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 10वीचा अभ्यास केला नाही, तो 9वीचा विद्यार्थी सुद्धा या गुणधर्मावर आधारित प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. बघा, 8वीचा पण सोडवू शकतो. जसं की इथे एक प्रश्न आहे, की एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 8 सेमी आणि 6 सेमी असतील, तर त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढा. तर समजा तो काटकोन त्रिकोण ABC आहे. ओके, आणि या ABC ची एक बाजू 8 सेमी आहे, एक बाजू 6 सेमी आहे. तर आपण असं म्हणू की बाबा समजा त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. ओके, म्हणून आपण काय करणार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. म्हणून इथे लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथे काय सूत्र तयार होणार बाबा, कर्ण वर्ग. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. बघा, AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग झालं. आता AB चा वर्ग, AB किती 8 आहे, मग AB च्या जागेवर 8 लिहा. 8 चा वर्ग अधिक BC चा वर्ग, BC जागेवर हे 6 लिहा, मग 6 चा वर्ग. 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36, 64 आणि 36 100, पहिला नंबर. मग इथं AC चा वर्ग जर 100 असेल तर AC बरोबर किती, 100 चं वर्गमूळ 10, 10 सेंटीमीटर. म्हणजे कर्ण बरोबर 10 सेंटीमीटर लिहायचं. म्हणून दिलेल्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा 10 सेमी आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त कुठलं गणित आहे, याच्यापेक्षा सोपं गणित कुठलंच नाही. अतिशय सोपा प्रश्न आहे. आता पुढचे प्रश्न बघू आपण. बघा, जास्तीत जास्त सगळे प्रश्न आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे बघा, काटकोन त्रिकोणामध्ये एक तर लक्षात घ्यायचं की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग असते, हे माहिती आहे. पण पायथागोरसच्या प्रमेयाचा एक व्यत्यास पण आहे. त्याच्यामध्ये काय असतं, की जर एखाद्या त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हे एक आपल्याला या प्रकारचा प्रश्न विचारला जातो, की दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही. तर त्या संदर्भाच्या प्रश्नाची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक पुढीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर हा मार्च 2019 ला विचारला गेला होता. आता हे पहिलं त्रिकूट आहे का, तर बघा 14 चा वर्ग आपल्याकडे काय येतो बाबा, 14 चा वर्ग जर तुम्ही पाहिला तर तो येईल 196. आता या दोन छोटे 14 चा वर्ग का केला आपण, कारण मोठी बाजू कुठली 14 आहे. मग या मोठ्या बाजूचा वर्ग करा 196, कारण काटकोन त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठी बाजू कर्ण असते. आता इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज करा. 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग आला 25, 12 चा वर्ग आला 144. उत्तर आपल्याकडे 169 येतं. याला म्हणा हा 2 नंबरचा आहे आणि हा 1 नंबरचा आहे. मला सांगा की 14 चा वर्ग 196 आणि 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 सारखी आहे का, नाहीये. म्हणून लिहायचं इज नॉट इक्वल टू 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. ह्या दोन्ही बाजू सारख्या नाहीये, म्हणून हे पायथागोरसचं त्रिकूट नाहीये. ओके, आपल्याला काय विचारलंय की कुठलं पायथागोरसचं त्रिकूट आहे, हे आपल्याला चेक करायचं. आता हे तर पायथागोरसचं त्रिकूट बाबा नाहीये इथं.
आता दुसरं बघा 3, 4, 2 इथं जर बघितलं तर हे पण नसणार आहे. 4चा वर्ग आपल्याकडे येतो 16 बरोबर आणि 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग केला. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 9 आणि 4 झालं 13. इथे 16, इथं 13 हे पण नाहीये. आता 8, 15 आणि 17 बघा. इथं 17चा वर्ग करा. 17चा जर तुम्ही वर्ग केला तो येतो आपल्याकडे 289. याला म्हणायचं नंबर 1. आता उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करा. 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225. 64 अधिक 225 289 याला म्हणायचं 2 नंबर. आता बघा 17चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग येतो. म्हणजे 17चा जो वर्ग आहे तो 8चा आणि 15चा वर्ग म्हणजे इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. या दोन्ही बाजू तुम्हाला इथं सारख्या दिसतात. म्हणून आपण म्हणू शकतो की सी हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की कुठलं पायथागोरसचं त्रिकूट आहे. कधी-कधी कुठलं पायथागोरसचं त्रिकूट नाही असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने पण तयारीत राहायचं. आता इथे बघा यापैकी कुठले पायथागोरसचं त्रिकूट नाही. आता पहिलं बघा. तुम्ही पहिल्याचा जर विचार केला याच्यामध्ये जरा थोडासा प्रश्नामध्ये गडबड आहे. 2 कुठली तरी आहेत ती नाहीये. इथं पहिलं बघा 12, 5 आणि 15 हे आहे का? 12 इथं 5, 15च्या ऐवजी ॲक्चुअली इथं आहे ना 12, 5 आणि इथं 13 पाहिजे. बरं का? 15च्या ऐवजी इथं जरा करेक्शन करून तुम्ही 13 करा. आता हे बाकी जसं आहे तसं राहील. कुठलं पायथागोरसचं त्रिकूट नाहीये बघा. आता बघा 12, 5 आणि 13चा विचार केला तर 12चा वर्ग 13चा वर्ग मोठी बाजू 13, 13चा वर्ग येतो 169. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग करा. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25 उत्तर आलं 169. आता हे पायथागोरसचं त्रिकोट आहे. आपल्याला कुठलं नाही ते काढायचंय. मग कुठलं नाही हे ओळखणं गरजेचं आहे. आता दुसरा बघा बी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय 10, 24, 26. 26चा वर्ग बघा. 26चा वर्ग आपल्याकडे येतो 676. आता 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग. 10चा वर्ग येतो 24चा वर्ग अधिक 10चा वर्ग करा. 24चा वर्ग अधिक 10चा वर्ग. 24चा वर्ग येतो 576. 10चा वर्ग 100. दोघांची बेरीज झाली 676. दोन्ही बाजू सारख्या आहे. म्हणजे हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकोण आहे. 15, 17 आणि 8 हे आहे मगाशी आपण बघितलेलं. आणि 12, 16 आणि 25चा विचार केला. सगळ्यात मोठी बाजू 25. 25चा वर्ग करा. 25चा वर्ग येतो 625. बरोबर? आता 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग करा. 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग. 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256. दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती आली 400. याला म्हणा नंबर 2. इथं 625 इथं 400. मोठ्या बाजूचा वर्ग 625 आणि इतर 2 लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज केली तर ती येते 400. इथं दोन्ही बाजू सारख्या नाहीयेत म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. म्हणजे तुमचा सी ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल. तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात, की एखादं पायथागोरसचं त्रिकूट आहे का? किंवा एखादं पायथागोरसचं त्रिकूट नाही ते आपल्याला ओळखा. अशा प्रकारचा असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. म्हणजे बहुपर्यायीमध्ये सुद्धा हा येतो आणि तुम्हाला असा 1 मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बघा त्याच प्रकारचा प्रश्न आहे हा सुद्धा. आता इथे बघा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे 30, 60, 90 चे प्रमेय. लक्षात घ्यायचं मित्रांनो, एखाद्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे कोन 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाचे असतील. समजा हा काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये हा कोन 60 मापाचा आहे, हा कोन 30 मापाचा आहे आणि हा कोन समजा आपल्याकडे 90 मापाचा आहे. आणि याचं नाव ए-बी-सी. ए, बी आणि सी असं पकडा. हे ए-बी-सी पकडू नका. ओके. समजा अशा प्रकारे हा काटकोन त्रिकोण आहे. तर 30, 60, 90 चे असतील तर 30 कोनासमोरची बाजू लक्षात घ्यायचं. 30 कोनासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण असते, कर्णाच्या निम्मी असते आणि 60 समोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण असते. एवढं लक्षात घ्या. आता इथं 30 कोनासमोर कोण आहे? 30 कोनासमोरची बाजू AB आहे. मग इथं आपण म्हणू शकतो की AB ही बाजू काय असते? 1/2 गुणिले कर्ण असते. 1/2 गुणिले कर्ण. आता 1/2 गुणिले कर्ण कोण आहे? AC. ओके. हा पहिला मुद्दा. दुसरा 60 अंश कोनासमोरची बाजू. आता 60 कोण आहे A. त्याच्या समोरची बाजू काय BC. मग BC जी बाजू आहे ती काय असते? वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे AC. मित्रांनो लक्षात घ्या. 30 कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी म्हणजे 1/2 गुणिले कर्ण. आणि 60 कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. हे 2 गुणधर्म म्हणजे या 2 सूत्र या एका आकृतीवरून लक्षात ठेवायचे. आता यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. बघा आता हा प्रश्न. या प्रश्नामध्ये काय दिलंय, की या आकृतीमध्ये एका कोनाचं माप 30 अंश आहे
एका कोणाचं माप 90 आहे, म्हणजे हा जो आर जो कोन आहे त्याचं माप काय असणार आहे? 60 अंश असणार आहे. बरोबर? इथं वाटलंच तर लिहू. त्रिकोण पीएसआर मध्ये, त्रिकोण पीएसआर मध्ये आपल्याला दिसतंय कोन P बरोबर 30 अंश, कोन S बरोबर 90 अंश, म्हणून उरलेला कोन R बरोबर 60 अंश असणार आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो 30 अंश 60 अंश प्रमेयानुसार, 30 अंश 60 अंश 90 अंश च्या प्रमेयानुसार. ओके. आता या प्रमेयानुसार काय बाबा सूत्र असतं? 30 कोनासमोरची बाजू करण्याच्या निम्मे आणि 60 कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट. पण इथं कर्णच दिला नाही. कर्ण कोण पी-आर आहे तोच दिला नाही भाऊ. मग आता कर्ण दिला नाही आणि कर्णच काढायचं. मग कर्ण काढण्याचं कुठलं सूत्र आहे का? असं स्पेशल कर्ण काढायचं सूत्र दिलं नाही. पण दिले काय 30 कोनासमोरची बाजू दिली. मग 30 कोनासमोरची बाजू 6 दिले, तर त्या 30 कोनासमोरच्या बाजूचं सूत्र वापरा. कर्णाची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. मग 30 कोनासमोरच्या बाजूचं सूत्र म्हणजे एस-आर बरोबर आपल्याकडे काय सूत्र असतं? 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे बाबा? पी-आर. पी-आर म्हणजेच आर-पी. बरं का? लक्षात घ्या. 30 कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. 30 कोनासमोरची बाजू एस-आर बरोबर 1/2 गुणिले कर्ण आर-पी. एस-आर 6 दिले बरोबर 1/2 गुणिले आर-पी. 2 भागिले इथं आले गुणिले 6 गुणिले 2 बरोबर आर-पी. मग आपल्याकडे आर-पी बरोबर काय झालं? 6 दुने 12. चला आर-पी आलं 12. आता दुसरा मुद्दा आहे बाबा, मला काय करायचं? एस-पी काढायचं. एस-पी म्हणा किंवा पी-एस म्हणा. एस-पी काय बाबा? एस-पी किती अंश कोनासमोरची बाजू आहे? 60 अंश कोनासमोरची बाजू. मग आपल्याला माहिती आहे 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे बाबा? आर-पी. कर्ण आपल्याकडे आर-पी. मग इथं लिहायचं वर्गमुळात 3/2 गुणिले आर-पी किती आहे बाबा? आर-पी काढलं इथं 12. इथे लिहायचं 12. बे के बे बेसक 12. काय आलं? 6 वर्गमुळात 3. इथं लिहायचं 6 वर्गमुळात 3. आपल्याकडं एस-पी बरोबर 6 वर्गमुळात 3 आलं. तर अशा प्रकारे या गुणधर्माचा वापर आपण इथं करू शकतो. सोपं आहे मित्रांनो. गुणधर्म, सूत्र, संकल्पना आपल्याला नीट समजून घेतल्या पाहिजेत. त्या जर नीट समजल्या तर आपल्याला गणितं सोडवता येतील. तर आपण अशा प्रकारे 1-1, 2-2 छोट्या-छोट्या मार्कांच्या प्रश्नाकडून मोठ्या मार्कांच्या प्रश्नाकडे जात आहे. ठीक आहे. पुढे बघा. काटकोन त्रिकोणामध्ये आता बघा हा प्रश्न पण थोडासा वेगळा आहे. काटकोन त्रिकोणामध्ये बघा एक काटकोन त्रिकोण आहे अशा प्रकारे आपल्याकडं. आता या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिले? पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण पी-आर बरोबर 12 दिलाय. बाजू पी-क्यू बरोबर 6 दिले. तर कोण पीचं माप काढा. आता या पीचं माप काय असणार आहे बघा. आता या पीचं माप कसं काढायचं? आता एका कोणाचं माप तर 90 आहे बघा. काटकोन त्रिकोण पी-क्यू-आर मध्ये आता इथे लक्षात घ्या. काटकोन त्रिकोण पी-क्यू-आर मध्ये बरोबर. पी-क्यू-आर मध्ये आपल्याकडे कोन क्यू बरोबर 90 अंश मापाचा आहे. मग आता ह्या पीचं माप काय असणार आहे बघा. लक्षात घ्या. आता पी-आर आणि पी-क्यूचा जर तुम्ही विचार केला बघा. पी-आर बरोबर 12 आणि पी-क्यू बरोबर 6. दोघांमध्ये काय रिलेशन दिसतंय का? बघा दोघांमध्ये काय रिलेशन आहे? पी-क्यू 6 सॉरी पी-आर 12 पी-क्यू 6. 12 आणि 6 दोघांमध्ये काय रिलेशन आहे? बघा 12 जो आहे 6च्या दुप्पट आहे. म्हणजेच 12 6च्या सॉरी 6 जी संख्या आहे ती 12च्या दुप्पट आहे आणि 12 6च्या निम्मी आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही नीट विचार केला तर पी-क्यू जी आहे ती काय असणार आहे? 1/2 गुणिले पी-आर असणार आहे. म्हणजे पी-क्यूची जी लांबी आहे, पी-क्यूची जी लांबी आपल्याला दिलेली आहे, ती पी-आरच्या निम्मी आहे. म्हणजे पी-क्यू पी-आरच्या निम्मा आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय पी-क्यू 6 पी-आर 12 म्हणजे पी-क्यू हा पी-आरच्या निम्मा आहे. मग एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये पी-क्यू पी-आरच्या निम्मा केव्हा असतो? म्हणजे पी-क्यू हा पी-आरच्या म्हणजे कर्णाच्या निम्मा केव्हा असतो? ज्यावेळेस त्याच्यामध्ये त्या बाजूसमोरचा कोन 30 मापाचा असतो. म्हणजे याचा अर्थ हा जो आर कोन आहे तो किती मापाचा असणार आहे? 30 मापाचा. हा 30 मापाचा असेल तरच ही समोरची बाजू कर्णाच्या निम्मी येईल. म्हणून आपण म्हणू शकतो की कोन आर बरोबर 30 अंश. इथं लिहा 30-60 30 अंश 60 अंश 90 अंशच्या प्रमेयानुसार. ओके. प्रमेयानुसार. ओके. मग आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. जर एक कोन 30चा आहे, एक कोन 90चा आहे, तर उरलेला कोन पी जो आहे तो किती मापाचा असणार आहे? 60 अंश मापाचा आहे. झालं. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. इथे कंसामध्ये लिहू शकता उरलेला कोन किंवा त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तसं करून सुद्धा लिहू शकताय. म्हणजे कोन पी अधिक क्यू अधिक आर बरोबर 180. मग इथं पी अधिक
90 अधिक 30 बरोबर 180 अशा प्रकारे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. पण अशा प्रकारे या कोनाचं माप आपल्याला काढता येऊ शकतं. ठीक आहे. असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता पुढे जाऊयात. पुढचा बघा प्रश्न 45, 45, 90चं प्रमेय हा सुद्धा एक गुणधर्म महत्वाचा आहे. तर 45, 45, 90चं म्हणजे काय? एखाद्या काटकोन त्रिकोणाचे कोन 45 अंश आणि 45 अंश आणि 90 अंशाचे असतील. बघा इथं P आहे, Q आहे, R. 45, 45, 90चं वैशिष्ट्य काय असतं, की काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू एकरूप असतात. आणि ह्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. म्हणजे काय असतं 45 अंश कोनासमोरची बाजू 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण एवढं लिहायचं. म्हणजे इथं 2 बाजू आहेत. पहिली गोष्ट एक आहे PQ. ती काय असणार आहे 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण कोण आहे इथं PR. आणि दुसरी बाजू आहे QR बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण काय आहे PR. बस एवढं लक्षात घ्या. 1/वर्गमुळात 2 गुणिले PR काटकोन करणारी प्रत्येक बाजू. आता यावर आधारित एक गणित आपण बघूया. बघा इथं आपल्याला दिलेलं आहे, की इथे AC दिले 9/2 तर आपल्याला AB काढायचे. बघा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, की पहिलं आपण लिहू त्रिकोण ABC मध्ये. डिटेलमध्ये उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा. कोन B बघा कोन A बरोबर कोन C बरोबर 45 अंश आपल्याला दिले आणि कोन B बरोबर आपल्याला दिले 90 अंश. म्हणून इथं लिहायचं 45 अंश 45 अंश 90 अंशच्या प्रमेयानुसार तर या प्रमेयानुसार आपल्याकडे सूत्र काय तयार होणार आहे, की काटकोन करणारी प्रत्येक बाजू मला AB काढायचे. मार्च 2022 ला आलेला प्रश्न. AB काढायचे. AB बरोबर काय असतं 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे AC. मग इथं लिहायचं AC. बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले AC किती आहे 9/2. आता वर्गमुळात 2 गेले काय आलं उत्तर 9. तर अशा प्रकारे मला AB बरोबर 9 मिळेल. संपला विषय. एकदम ईझी आहे मित्रांनो. सोपा प्रश्न आहे. पुढे जाऊ. या प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला सराव संच 2.1 मध्ये सुद्धा बघायला मिळतील. हां, आता हे इथे बघा चौरसाच्या बाजूंची लांबी 10 सेमी आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती? आता इथे या प्रश्नाचं उत्तर 2 प्रकारे तुम्हाला सोडवता येऊ शकतं. तर दोन्ही पद्धती सांगतो. पहिली पद्धत बघा 2 मार्काला जर प्रश्न आला तर डिटेलमध्ये लिहायचं. समजा असा आपल्याकडे एक चौरस आहे, ज्याचं नाव आपण ABCD आहे असं म्हणू शकतो. ओके. आता याच्यामध्ये मला काय करायचंय, बाजू माहिती आहे सगळे 10 सेमी दिले. तर मला कर्ण काढायचा आहे AC. ओके, हा कर्ण काढायचा आहे. आता चौरसाचे सगळे कोन 90 मापाचे असतात. ओके. मग इथं आपण म्हणू चौकोन ABCD हा चौरस आहे. ओके. चौरस आहे. ओके. आता चौरसामध्ये कर्ण काढायचा आहे. कर्ण म्हणजे बघा काटकोन त्रिकोण ABCचा विचार करू मग. बरोबर? म्हणून काटकोन त्रिकोण ABC मध्ये काय वापरणार आपण पायथागोरसचं प्रमेय. इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र होईल AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. बघा AB 10 आहे. AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता AB आणि BC या दोन बाजू आहेत चौरसाच्या आणि चौरसाची बाजू 10 सेमी आहे. सगळ्या बाजू एकरूप असतात. म्हणून AB पण 10, 10 चा वर्ग, BC पण 10, 10 चा वर्ग. 10 चा वर्ग 100, पलीकडच्या 10 चा वर्ग पण 100. 100 अधिक 100 200. म्हणजे AC चा वर्ग बरोबर 200. मग AC बरोबर किती 200चं वर्गमूळ वर्गमुळात 200. वर्गमुळात 200 म्हणजे काय 100 गुणिले 2 केलं की 200. 100चे किती येतील बाहेर 10. 10 वर्गमुळात 2. AC बरोबर काय आलं 10 वर्गमुळात 2 आलं. संपला विषय. कर्णाची लांबी 10 वर्गमुळात 2 सेमी आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा कर्ण काढायचं दुसरं सोपं सूत्र जर 1 मार्काला आला ऑब्जेक्टिव्ह मध्ये आला तर कर्ण काढायचं सूत्र काय वर्गमुळात 2 गुणिले बाजू. कर्ण काढायचं सूत्र आहे वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग वर्गमुळात 2 गुणिले बाजू किती 10. म्हणजे काय आलं 10 वर्गमुळात 2च आलं. म्हणजे चौरसाचा कर्ण काढायचा असेल तर सूत्र बाजू गुणिले वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 2 गुणिले बाजू असं तुम्ही लिहू शकताय. 2 मार्काला आला तर असं सोडवा. 1 मार्काला आला तर असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न उलटा. आता इथं चौरसाची बाजू दिली त्यावरून कर्ण काढा. कधी-कधी कर्ण दिलं जाईल कर्णावरून बाजू काढा असं म्हटलं जाईल. ठीक आहे. बघा त्या अर्थाचं पण एखादं गणित आपण या ठिकाणी बघू. बघा आता इथे एका चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात 2 सेमी आहे. तर त्याची बाजू काढा किंवा परिमिती काढा असाही प्रश्न येतो. बाजू आली की परिमिती काढता येतं.
आता इथं समजा 2 मार्काला प्रश्न आला तर आपली मगाशीच पद्धत अशा प्रकारे समजा आपल्याकडे चौरस आहे ज्याचं नाव आहे ABCD. ओके, झालं. सगळ्या बाजू चौरसाच्या एकरूप आणि ह्या बाजू आपल्याला काढायच्या. कर्ण जो AC आहे त्याची लांबी दिली आपल्याकडे 12 वर्गमूळात 2. मग आता इथं म्हणू आपण चौरसाची बाजू. चौरसाची बाजू आपल्याला माहिती नाहीये आणि ती चौरसाची बाजू जी आहे ती आपण काय करू x मानू. मग आता बघा आपल्याकडे मगाच्यासारखंच लिहायचं की बाबा चौकोन ABCD हा चौरस आहे. म्हणून काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र येईल? AC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AC किती? 12 वर्गमुळात 2चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AB किती? x आहे आणि BC किती? x आहे. कारण चौरसाची बाजू आपण x म्हटलंय. 12चा वर्ग 144 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग 2. x वर्ग आणि x वर्ग 2x चा वर्ग. 2 2 गेले. 144 बरोबर x वर्ग. काय झालं? x वर्ग बरोबर 144. मग x बरोबर 144 चा वर्गमूळ 12. x बरोबर 12 म्हणजे चौरसाची बाजू 12 आली. कर्ण जर का 12 वर्गमुळात 2 आहे तर चौरसाची बाजू 12. आता इथं बाजू 12 आली. बाजू बरोबर 12 सेमी. चौरसाची बाजू बरोबर 12 सेमी. तर परिमिती पण विचारली गेली. परिमिती पण विचारली जाऊ शकते. परिमिती म्हणजे काय असतं? 4 बाजूंची बेरीज. एक बाजू 12 आहे. तर 4 बाजूंची बेरीज काय येईल? 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 12 किंवा इथं लिहायचं 4 गुणिले बाजू. बरोबर? 4 गुणिले बाजू किती? 12. 12 चोक 48. 48 सेमी. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ही एक पद्धत झाली चौरसाची बाजू काढायची. आणि जर 1 मार्काला आला, ऑब्जेक्टिव्ह मध्ये आला, मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आला, तर बाजू बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. लक्षात ठेवायचं हे सूत्र. चौरसाची बाजू काढायचं सूत्र 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. मग आता बघा 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण किती आहे? 12 वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 गेले 12 उत्तर आलं. तर ही एक पद्धत आहे. ओके. म्हणजे कसं मल्टिपल चॉईस मध्ये जर प्रश्न आला आणि त्याचं उत्तर काढायचं असेल तर एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा इथं सोपी मेथड वापरली, विषय संपला. ठीक आहे. आता पुढे जाऊ थोडंसं. पुढे एक शेवटचा गुणधर्म आहे अपोलोनियसचे प्रमेय आणि त्याच्यानंतर मग आपण काही 3-4 मार्काची काही मोठी गणितं जी आहेत ती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके. बघा अपोलोनियसचं प्रमेय खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस एखाद्या त्रिकोणामध्ये मध्यगा येईल, मध्यगा मध्यगा आली तर समजायचं तिथं मला अपोलोनियसचं प्रमेय वापरायचं. आता बघा इथे या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC मध्ये ही मध्यगा आहे AM. मध्यगा असेल तर अपोलोनियसचं सूत्र कसं तयार करायचं बघा. A पासून सुरुवात करायची डोक्यावरून. A पासून सुरुवात करायची. A च्या एका बाजूला आहे AB आणि दुसऱ्या बाजूला AC. अशा या 2 बाजू नीट लक्षात घ्या. डोंगरावर उभे राहिल्यानंतर एकदा उजव्या बाजूला बघा, एकदा डाव्या बाजूला बघा. उजव्या बाजूला बघितलं तर AB मिळतं. मग AB चा वर्ग. डाव्या बाजूला AC आहे. AC चा वर्ग. लक्षात घ्या बरं का सूत्र कसं तयार करायचं. AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. झालं? ह्या 2 गोष्टी झाल्या. आता काय करायचं? परत इथून खाली घसरत यायचं असं. AM चा वर्ग. फक्त लिहिताना 2 लिहायचं. 2 AM चा वर्ग म्हणजे मध्यगेचा वर्ग. लक्षात घ्या बरं का. काय केलं? पहिला AB वर्ग अधिक AC वर्ग लिहिलं. मग बरोबरचं चिन्ह लिहून 2 लिहिले आणि इथून खाली आलो घसरत AM चा वर्ग. 2 AM चा वर्ग अधिक 2 MC चा वर्ग. 2 MC चा वर्ग किंवा MC च्या ऐवजी 2 MB चा वर्ग लिहिला तरी चालेल कारण MC आणि MB सारखं आहे. म्हणजे असं येऊ शकतं AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2 AM चा वर्ग अधिक 2 MB चा वर्ग किंवा BM चा वर्ग असं सुद्धा येऊ शकतं. इथे फक्त या दोघांमध्ये बदल होतो. MC च्या ऐवजी तुम्ही MB पण लिहू शकता कारण दोघे सुद्धा एकरूप आहेत. तर असं हे सूत्र तयार झालं. AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 MC वर्ग. आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता याच्यावर आधारित एक गणित आपण या ठिकाणी बघूयात बघा. इथे काय दिलंय बघा. या ठिकाणी आकृतीमध्ये AM मध्यगा आहे. AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 260 असेल तर AP काढा. बघा इथं आपण काय लिहू? त्रिकोण ABC मध्ये AP काढा. AP च्या ऐवजी इथं ना AM मध्यगा आहे. AP नाही AM काढायचं आपल्याला. चुकून इथे AP लिहिलं पण AM काढायचं बघा. त्रिकोण ABC मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर AM ही मध्यगा आहे. AM ही काय बाबा मध्यगा आहे. मध्यगा आहे. ठीक आहे. AM मध्यगा आहे तर कुठलं प्रमेय? अपोलोनियसचं प्रमेय. म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार ओके प्रमेयानुसार तर अपोलोनियसच्या प्रमेयानुसार पहिलं सूत्र लिहा. मला काय करायचं? AM काढायचं. बरोबर आपण सूत्र लिहू. BC बरोबर मला दिले 18. आता बघा संपूर्ण BC बरोबर आपल्याकडे 18 दिले.
तर मला सांगा एमसी किती असणार आहे? 18च्या निम्मी 9 असणार आहे, बरोबर? किंवा एमबी म्हटलं तरी ती 9च असणार आहे. एमसी आणि एमबी 9 असणार. सूत्र कसं तयार होईल? मगाशीच केलं होतं. ए पासून सुरुवात करा. एबी वर्ग अधिक एसी वर्ग. बघा, एबीचा वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर दुसऱ्या टायमाला 2 गुणिले एएमचा वर्ग. 2 गुणिले हा एएमचा वर्ग अधिक 2 एमसीचा वर्ग. 2 हा एमसी त्याचा वर्ग झालं. आता याच्यात किमती टाका. एबी वर्ग अधिक एसी वर्ग दिलाय ऑलरेडी 260. मग इथं लिहून टाका 260. 2 एएमचा वर्ग. एएम ची किंमत काढायची आपल्याला. 2 गुणिले एमसी किती? 9 आहे म्हटलं आपण. 2 गुणिले 9चा वर्ग. 260 आपल्या जाग्यावरती. 2 एएमचा वर्ग आपल्या जाग्यावरती अधिक 2 गुणिले 9चा वर्ग किती? 81. 2 गुणिले 81. 260 आपल्या जाग्यावर बरोबर 2 एएमचा वर्ग आपल्या जाग्यावर अधिक 81 गुणिले 2 162 झाले. 162 अधिक इकडे आले वजा. 260 वजा 162 बरोबर 2 एएमचा वर्ग. 260 मधून 162 वजा करा. बघा 260 वजा 162 हे 10 आहेत. 10 तून 2 गेले 8. हातच्याला 1. परत इथं 16 मधून 7 गेले 9. 98 उत्तर आलं. काय बाबा? 2 एएमचा वर्ग बरोबर 98. आपल्याला एएम काढायचे. मग एएमचा वर्ग इथंच लिहा. 98 आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे भागिले. मग एएमचा वर्ग बरोबर 98 ला 2 ने भाग लावला 49 आलं. एएमचा वर्ग 49 याचा अर्थ एएम किती? 49चं वर्गमूळ 7. एएम बरोबर 7. म्हणजे 7 सेमी वगैरे तुम्ही लिहू शकता. जे एक किंवा एकक नसेल दिलं तर 7 एकक लिहा. म्हणजे अशा प्रकारे फक्त सूत्र तयार करता आलं पाहिजे आणि नंतर सूत्रात किमती टाकल्या की तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचता. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. मी बाजूला झालो. ठीक आहे. बघा पुढे. पुढे आता आपण जर पाहिलं तर इथे बघा हे पण तसंच एक गणित आहे. त्रिकोण पीक्यूआर मध्ये म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अपोलोनियसचा सिद्धांत वापरायचा. बघा त्रिकोण पीक्यूआर आहे आपल्याकडे अशा प्रकारे. आणि ह्या पीक्यूआर मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की एस हा क्यूआर वरील बघा पी क्यू आर. एस हा क्यूआरचा मध्यबिंदू आहे. एस मध्यबिंदू आहे याचा अर्थ पीएस काय झाली? तुमची मध्यगा झाली. याच्यामध्ये पीक्यू 11 दिलंय. त्याच्यानंतर पीआर दिलंय 17. त्याच्यानंतर पीएस बरोबर 13. तर आपल्याला ह्या क्यूआर ची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ठीक आहे. मग इथं लिहायचं त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीएस ही मध्यगा आहे म्हणून अपोलोनियसच्या सिद्धांतानुसार आता डायरेक्ट क्यूआर काढता येत नाही. अगोदर तुम्हाला एसआर काढावे लागेल कारण क्यूएस आणि एसआर एकरूप असतात. एसआर काढले की एसआरच्या दुप्पट तुम्हाला क्यूआर मिळेल. मग इथं सूत्र लिहायचं. काय सूत्र बाबा? पी पासून सूत्राची तयारी करा. सूत्राची सुरुवात करा. पीक्यू वर्ग अधिक पीआर वर्ग. पीक्यूचा वर्ग अधिक पीआर वर्ग. दुसऱ्या टायमाला 2 गुणिले ही मध्यगा पीएस आहे तिचा वर्ग लिहा आणि अधिक 2 गुणिले हा एसआर त्याचा वर्ग लिहा. ठीक आहे. पीक्यू वर्ग पीक्यू किती? 11. 11चा वर्ग. पीआर किती? 17. 17चा वर्ग. 2 गुणिले पीएस किती? 13. 13चा वर्ग अधिक 2 एसआरचा वर्ग. 11चा वर्ग 121. 17चा वर्ग किती येतो? 289. 2 गुणिले 13चा वर्ग 169 अधिक 2 एसआरचा वर्ग. आता बघा 289 अधिक 121 289 प्लस 121. 9 आणि 1 10चे शून्य हातच्याला 1. 8 आणि 2 10 आणि 1 11चे 1 हातच्याला 1 410. तर इथे आपण लिहू 410 बरोबर 169 गुणिले 2 बघा 92 18 हातच्याला 1. बेस 1 12 आणि 1 13चे 3 हातच्याला 1. बे 1 के बे आणि 1 3 338 अधिक 2 एसआर चा वर्ग. 338 अधिक इकडे आले वजा. बघा 410 वजा 338 बरोबर 2 एसआर चा वर्ग. 410 मधून 336 गेले. 336 गेले बघा. सॉरी 338 गेले. बरं 10 तून 8 गेले 2 हातच्याला 1. परत 11 तून 3 आणि 1 4 गेले 7 72. मग इथं राहिले 72. 2 एसआर चा वर्ग बरोबर आलं आपल्याकडे 72. आपल्याला एसआर काढायचे. मग एसआर चा वर्ग इथंच लिहू. 72 पण आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे आले भागिले. मग एसआर चा वर्ग बरोबर 72च्या निम्मे झाले 36. एसआर चा वर्ग 36 तर एसआर बरोबर किती झालं? 6 झालं. पण आपल्याला एसआर नाही काढायचं. आपल्याला क्यूआर काढायचं. एसआर 6 आहे. तर क्यूआर बरोबर काय असतं? 2 गुणिले एसआर असतं. मग 2 गुणिले एसआर किती आहे? 6 आणि इथं आलं 6 दुने 12. तर अशा प्रकारे आपण क्यूआर काढू शकतो 12. म्हणजे अपोलोनियन्सच सूत्र आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त सूत्र लिहून त्याच्यामध्ये किमती टाकल्या तर आपलं काम झालं. पण लक्षात घ्यायचं
ज्यावेळेस मध्यगा येईल त्यावेळेस शक्यता आहे अपोलोनियसचं सूत्र वापरणं. ठीक आहे. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा पुढची काही गणितं बघू. आता जरा आपण काय करू, आता जरा असे काही संकल्पना म्हणजे काही आता थोडीशी 3 मार्काची, 4 मार्काची मोठी गणितं. आत्तापर्यंत जी काही आपण गणितं घेतली, त्याच्यामध्ये फक्त अपोलोनियसच्या प्रमेयावर आधारित जर प्रश्न विचारला गेला, तर तो 3 मार्काला विचारला जाईल. आता आणि बाकी सगळे 1 किंवा 2 मार्काचे प्रश्न आहे. आता इथून पुढे आपण काही 5-6 असे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, की जे प्रश्न 3 किंवा 4 मार्काला या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये बघा हा एक प्रश्न आहे. या एकाच प्रश्नामध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. पहिली गोष्ट ह्या आकृतीमध्ये बघा इथे एफ-जी हा लंब टाकलाय कर्णावरती. म्हणजे तुम्ही या ठिकाणी इथं भूमिती मध्याचा गुणधर्म सुद्धा वापरू शकता किंवा इथं काटकोन त्रिकोण दिसतात बरेचसे म्हणजे पायथागोरसचं प्रमेय सुद्धा वापरू शकता. मला काय दिलंय जी-डी 8 आहे, एफ-जी 12 आहे. या दोनच गोष्टी दिल्यात. जी-डी 8 आणि एफ-जी 12 आहे. तर ई-जी काढा. पहिलं समजा मला ई-जी जर काढायचा असेल, चला मी पहिला एकदम विचार करतोय की बाबा चला ई-जी काढू. एकच मिनिटं. ई-जी काढायचा आपल्याला. आता जर ई-जी काढायचा असेल आणि जी-डी दिलाय आणि ह्या 3 गोष्टी 2 गोष्टी दिल्यात तुम्हाला. जी-एफ पण दिलाय. मग आपण भूमिती मध्याचा गुणधर्म वापरून जी-ई काढायचा प्रयत्न करू. तर पहिला पॉइंट आपण या ठिकाणी इथे लिहू, की त्रिकोण, काटकोन त्रिकोण त्याचं नाव आहे काटकोन त्रिकोण. कुठला आहे बाबा तो काटकोन त्रिकोण डी-एफ-ई मध्ये डी-एफ-ई मध्ये आपल्याला काय दिलंय बाबा, की एफ-जी लंब ईडी एफ-जी लंब ईडी म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार काय बाबा भूमिती मध्याच्या सूत्रानुसार किंवा गुणधर्मानुसार तर भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार काय सूत्र तयार होईल, की एफ-जी वर्ग बरोबर ई-जी गुणिले जी-डी बरं का. एफ-जी वर्ग बरोबर काय बाबा ई-जी गुणिले जी-डी, ई-जी गुणिले जी-डी झालं. हे सूत्र लिहिलं. आता सूत्रात किमती टाका. एफ-जी वर्ग, एफ-जी किती 12 आहे. माहिती लिहा 12चा वर्ग बरोबर ई-जी किती 8 आहे. सॉरी ई-जी नाही, ई-जी माहिती नाहीये. ई-जी आपल्याला काढायचा आहे आणि गुणिले आपल्याला जी-डी किती 8 आहे. आता 8 गुणिले इकडे भागिले येतील, पण त्याच्या अगोदर इथं 12चा वर्ग 144 बरोबर ई-जी गुणिले 8. 8 गुणिले इकडे आले भागिले 144 भागिले 8 बरोबर ई-जी. मग ई-जी बरोबर किती 18 8 ते 144 येतात. म्हणजे ई-जी बरोबर 18 आहे. म्हणजे पहिला पॉइंट झाला ई-जी बरोबर 18 आलं. आता मला काय करायचंय ह्याला बाकी सगळ्या गोष्टीला मी रफ करतो आणि इथं 18 लिहितो. आता मला एफ-डी काढायचंय. बघा एफ-डीचा जर विचार केला एफ-डी, एफ-डी बघा इथे. एफ-डी जी आहे ना या काटकोन त्रिकोणाची बाजू आहे. मग काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरून तुम्ही एफ-डी काढू शकता. मग इथे लिहू शकतो. दुसरा मुद्दा काटकोन त्रिकोण कुठला बाबा एफ-जी-डी मध्ये लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं लिहायचं. आता मी लिहित नाही जागा कमी आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार एफ-डीचा वर्ग आपल्याला एफ-डी काढायचे. एफ-डीचा वर्ग बरोबर जी-डीचा वर्ग अधिक एफ-जीचा वर्ग. ओके. आता जी-डी किती 8 आहे 8चा वर्ग, एफ-जी किती 12 आहे 12चा वर्ग, 8चा वर्ग 64, 12चा वर्ग 144. बघा 4 आणि 4 8 त्याच्यानंतर 6 आणि 4 10चे 0 चला एक 208 आलं. म्हणजे एफ-डीचा वर्ग 208. मग एफ-डी बरोबर किती वर्गमुळात 208. आता वर्गमुळात 208 चे अवयव कसे पडतील बघा 208 चा जर तुम्ही विचार केला 208 ला जर तुम्ही समजा 4 भाग लावला 4 पंचे 20 आणि 4 दुने 8 52. आता बघा 4 गुणिले 52 म्हणजे काय बाबा 13 चोक 52 किंवा गुणिले 4 गुणिले 13 52 म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 13 असे 208 चे अवयव पडू शकतात. काय येतात 4 गुणिले 4 गुणिले 13 बघा 4 गुणिले 4 गुणिले 13. आता 2 वेळा 4 आहेत त्याला एकदाच लिहू शकतो आपण 4 वर्गमुळात 13. जास्त काय सुचलं नाही तर तुम्ही फक्त वर्गमुळात 208 पर्यंत लिहिलं तरी चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. ज्याला आउट ऑफ मार्क पाडायचे नंतर त्यांनी इथपर्यंत जायचं आहे. पुढचा बघा तिसरा प्रश्न सुद्धा आपल्याला काय करायचा आहे ई-एफ काढायचं आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये. बघा ई-एफ विचारलाय. मग ई-एफ काय बाबा ई-एफ कुठल्या काटकोन त्रिकोणाचा भाग आहे बघा ई-जी-एफ या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरलं की ई-एफ आपल्याला मिळेल. मग इथे लिहायचं काटकोन त्रिकोण ई-जी-एफ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल ई-एफ चा वर्ग बरोबर जी-ई चा वर्ग अधिक जी-एफ चा वर्ग. जी किती 18चा वर्ग
आणि जीएफ किती 12 आहे, 12चा वर्ग. 18चा वर्ग किती येतो 324 आणि 12चा वर्ग येतो 144. आता बेरीज करा. 4 आणि 4 8, 4 आणि 2 6, 3 आणि 1 4 झाले 468. ईएफचा वर्ग 468. मग आपल्याकडे ईएफ बरोबर किती? वर्गमुळामध्ये 468. आता 468ला कितीने 6ने भाग जातो का बघा बरं. 6ने 468ला. बघा 6 सक्कम 42. 6तून 2 गेले 4 8 6 त्याच्यानंतर 6 8 48. 6 गुणिले 78. परत 78ला जर तुम्ही विचार केला तर 6ने भाग जातो का? बघा 78ला 6ने भाग जातो का? बघा 6 एक्के 6. 7तून 1 गेला, 7तून 6 गेले 1, वरून आले 8, 6 त्रिक 18, 13. म्हणजे काय अवयव पडतील? 6 गुणिले 6 गुणिले 13. बघा 6 6 गुणिले 6 36, 36 गुणिले 13 केले की 468 येतील. बरोबर? म्हणजे तुमच्याकडे इथं अवयव पडतील 6 गुणिले 6 गुणिले 13. तर ह्या 6 2 वेळा आहे, एकदाच लिहा आणि वर्गमुळात 13. बरं हे 6 2 वेळा आहेत, त्याला एकदाच बाहेर काढा, एक जोडी बाहेर काढा. 6 राहतील आणि वर्गमुळात 13. या सगळ्या गोष्टी आपण मागे 9वीला बघितलेल्या आहेत. इथं 4 वर्गमुळात 13, इथे 6 वर्गमुळात 13 आणि एक आपल्याकडे इजी बरोबर 8 येईल. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. प्रश्न मोठा आहे, पण एकदम टप्प्याटप्प्याने गेम करायचा आहे. पहिला पॉइंट काय या ठिकाणी बघा, मी जीएफ काढलं, भूमिती मध्याचा गुणधर्म वापरून. त्याच्यानंतर पायथागोरसची प्रमेय या 2 काटकोन त्रिकोणामध्ये वापरली आणि त्याच्या अनुषंगाने आपण हा प्रश्न सोडवला. 3 मार्काला आपल्याला येऊ शकतो. कारण 3 गोष्टी आहेत, त्याच्यामुळे 3 मार्काला हा प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. ओके, चला पुढे जाऊ आता. तर बघा मित्रांनो, हा जो पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न साधारणतः 3 ते 4 मार्कांना आपल्याला येऊ शकतो. या प्रश्नामध्ये काय दिलंय, ही एक आकृती दिली. आकृतीकडे नीट बघा. एक पीआरक्यू हा काटकोन त्रिकोण आहे, ज्याच्यामध्ये पीएम ही मध्यगा दिलेली आहे, म्हणजे एम हा आरक्यूचा मध्यबिंदू दिलाय आणि आपल्याला काय सांगितलं, की बाबा कोण पीआरक्यू 90 असेल तर सिद्ध करा. पीक्यू वर्ग बरोबर 4 पीएम वर्ग वजा 3 पीआर वर्ग. मग अशा प्रकारच्या गणितामध्ये सगळ्यात अगोदर पक्ष लिहायचं. बाबा कुठल्या गोष्टी आपल्याला दिल्यात, 3-4 मार्काला प्रश्न आला तर पहिलं पक्ष लिहायचं. पक्ष म्हणजे काय? ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या. आता मला काय काय माहिती आहे बाबा, यामध्ये मला पीआरक्यू हा 90 मापाचा आहे हे माहिती आहे, म्हणून लिहायचं पहिला मुद्दा कोण पीआरक्यू बरोबर 90 अंश. त्याच्यानंतर दुसरा एक पॉइंट या ठिकाणी आहे की यम हा मध्यबिंदू आहे. यम हा आरक्यूचा मध्यबिंदू आहे. आरक्यूचा मध्यबिंदू आहे. ओके, मध्यबिंदू आहे. ओके, असं आपण या ठिकाणी लिहिलं. आणि यानंतर आपण साध्य पक्ष झालं. आता साध्याचे सिद्ध करायचं आहे. साध्य एक लक्षात घ्यायचं, साध्य म्हणजे काय, तर सिद्ध कराच्या पुढे जे काही दिलेलं असतं त्याला आपण साध्य म्हणतो. आणि आपल्याला काय साध्य करायचंय, पीक्यूचा वर्ग. बघा या ठिकाणी साध्य करायचं पीक्यूचा वर्ग बरोबर 4 पीएमचा वर्ग, 4 पीएमचा वर्ग वजा 3 पीआरचा वर्ग, वजा 3 पीआरचा वर्ग. चला हे साध्य करायचं. आता हे सगळं साध्य करण्यासाठी मला सिद्धता लिहायची. ओके, सिद्धता. सिद्धता. आता हा प्रश्न सोडवत असताना, ही सिद्धता सोडवत असताना आपल्याला काय करायचंय, की जर तुम्हाला काहीच येत नसेल तर 2 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये काही बेसिक सूत्र असतात आणि दुसरी गोष्ट पुस्तकामध्ये दिलेले काही गुणधर्म असतात ते या ठिकाणी वापरायचे. जसं की पुस्तकातला गुणधर्म जर बघायला गेलं तर इथे एक काटकोन त्रिकोण आहे. मित्रांनो, काटकोन त्रिकोण आला म्हणजे पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. म्हणजे तुम्ही इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र लिहू शकता. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. ओके, आणि बेसिक संकल्पना काय, तर यम हा आरक्यूचा मध्यबिंदू आहे. ही बेसिक संकल्पना आहे. म्हणजे यम मध्यबिंदू असेल तर आरएम आणि एमक्यू एकरूप असणार. त्याचबरोबर आरएम हा क्यूआरच्या अर्धा असणार. अशा सगळ्या गोष्टी असतात. तर सुरुवातीला आपण बेसिक संकल्पना ज्या दिल्यात त्यांचा विचार करू आणि त्याच्यामध्ये पहिला मुद्दा दिलाय, यम हा कोणाचा, क्यूआरचा मध्यबिंदू आहे. क्यूआरचा मध्यबिंदू आहे हे आपल्याला दिलेलं आहे. मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. मग मध्यबिंदू असल्यामुळे काय काय होतं हे आपल्याला दिलेल्या पक्षामध्ये, ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्या पक्षामध्ये. मग मध्यबिंदू असल्यामुळे आपल्याकडे काय होणार आहे, की बाबा या ठिकाणी आरएम आणि एमक्यू दोघ जण एकरूप असणार आहे. बघा आरएम बरोबर एमक्यू दोघ जण एकरूप असणार आहे आणि दोघे जण सुद्धा 1/2 क्यूआर असणार आहे. क्यूआरच्या निम्मे असणार आहे असं होणार. किंवा असंही होऊ शकतं 2 आरएम बरोबर 2 एमक्यू बरोबर आपल्याकडे क्यूआर असं सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे जितक्या जितक्या शक्यता असतील त्या लिहून काढायच्या. चला म्हणजे पहिलं आपण जे काही आपल्याला मूलभूत संकल्पना, जी काही बेसिक कन्सेप्ट दिली होती,
यम हा आरक्यूचा मध्यबिंदू आहे, त्याचा पोस्टमॉर्टम करून टाकला. 9वीला बघितलं होतं. यम मध्यबिंदू आहे म्हणून आरएम बरोबर एमक्यू आणि हे दोघं सुद्धा 1/QR, क्यूआरचे अर्धे असतात किंवा 2 आरएम बरोबर 2 एमक्यू बरोबर क्यूआर असं सुद्धा होणार आहे. आता आपण पुस्तकातले गुणधर्म, पुस्तकामध्ये काय गुणधर्म दिसतोय इथं? यामध्ये इथं काटकोन त्रिकोण दिसतोय बघा. काटकोन त्रिकोण बघा, हा छोटा एक काटकोन त्रिकोण दिसतोय आणि दुसरी गोष्ट मोठा एक काटकोन त्रिकोण दिसतोय. म्हणजे इथं तुम्ही 2 काटकोन त्रिकोणांची सूत्र वापरू शकता. मग पहिलं मोठ्या काटकोन त्रिकोणाचं सूत्र वापरू का छोट्या? कोणाचंही वापरा, काय फरक पडत नाही. चला आपण पहिलं छोट्या काटकोन त्रिकोणाचं सूत्र वापरू. काय बाबा? पीएम वर्ग बरोबर पीआर वर्ग अधिक आरएम वर्ग. बघा, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, छोटा त्रिकोण घ्या पीआरएम मध्ये, पीआरएम मध्ये इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार आणि मग सूत्र लिहायचं. काय सूत्र तयार होईल? पीएम चा वर्ग बरोबर पीआर वर्ग अधिक आरएम वर्ग. इथं लिहायचं पीएम चा वर्ग बरोबर पीआर चा वर्ग अधिक आरएम चा वर्ग. ओके. आता या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मला काय पाहिजे? पीएम पाहिजे मला. इथं बघा सूत्रात जर तुम्ही बघितलं तर मला पीएम पाहिजे. मला पीआर ची पण गरज आहे, पण आरएम नकोय. मग आरएम नको असेल तर या आरएमला मला काढावं लागणार आहे. मग हा आरएम काढून त्याच्या जागेवर मी कोणाला ठेवू शकतो बघा? आरएम काढून त्याच्या जागेवर तुम्ही 1/2 क्यूआरला ठेवू शकताय. म्हणजे आरएम काढायचं आणि त्याच्या जागेवर 1/2 क्यूआरला लिहिलं की तुमचं काम झालं बघा. आता इथं आपण काय करू? पीएमचा वर्ग बाबा जसाच्या तसा बरोबर पीआरचा वर्ग जसाच्या तसा. आरएम म्हणजे क्यूआर भागिले 2 त्याचा वर्ग. आरएम म्हणजे 1/2 क्यूआर म्हणजे क्यूआर भागिले 2 चा वर्ग. ओके. मग आता इथे एक काम करा. पीएमचा वर्ग आपल्या जागेवर बरोबर पीआरचा वर्ग आपल्या जागेवर, क्यूआरचा वर्ग क्यूआर वर्ग आणि 2चा वर्ग झाला 4. आता मला काय करायचं या ठिकाणी बघा, पीएम ची गरज आहे का? नाही आहे. पीआर ची गरज पण आहे. पण क्यूआर परत इथं नकोय. इथं पण क्यूआर नकोय. मग क्यूआर नकोय तर त्याला एका बाजूला ठेवू, बाकी सगळ्यांना दुसऱ्या बाजूला आणू. मग यासाठी काय करू? पीआरचा वर्ग इथं अधिक इकडे आला वजा. बघा, पीएमचा वर्ग वजा पीआरचा वर्ग बरोबर क्यूआरचा वर्ग भागिले 4. आता हे 4 भागिले इकडे आणा गुणिले. 4 या दोघांना गुणा. 4 गुणिले पीएमचा वर्ग 4 पीएमचा वर्ग. याला वाटलंच तर विधान नंबर 5 द्या. वजा 4 गुणिले पीआरचा वर्ग 4 पीआरचा वर्ग बरोबर क्यूआरचा वर्ग. म्हणजे क्यूआर वर्गची किंमत काय झाली? पीएम वर्ग वजा 4 पीएम वर्ग वजा 4 पीआरचा वर्ग झालं. आता याच्यानंतर एक काम करू. आता दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा विचार करू. इथे एक समीकरण मिळालं. क्यूआर वर्गची किंमत मिळाली. आता दुसरा जो मोठा काटकोन त्रिकोण आहे त्याचा विचार करू पीआरक्यू मध्ये. बरं का? काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण पीआरक्यू मध्ये याच्यामध्ये पण पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याकडे सूत्र तयार होईल. काय सूत्र तयार होणार आहे? पीक्यू वर्ग बरोबर पीआर वर्ग अधिक क्यूआर वर्ग. बरोबर? पीक्यू चा वर्ग बरोबर पीआर चा वर्ग अधिक क्यूआर चा वर्ग. बघा, मला इथं पीक्यू वर्ग पाहिजे, पीआर वर्ग पाहिजे, 2 गोष्टी पाहिजे. क्यूआर वर्ग नकोय. मग क्यूआर वर्गच्या ऐवजी 4 पीएम वर्ग वजा 4 पीआर वर्ग तुम्ही लिहू शकताय. मग इथं तुम्ही लिहा पीआर चा वर्ग आपल्या जागेवर अधिक क्यूआर वर्गच्या ऐवजी लिहायचं 4 पीएम वर्ग वजा 4 पीआर वर्ग. बघा, 4 पीएम चा वर्ग वजा 4 पीआर चा वर्ग. मग आपल्याकडे आता काय होईल बघा, पीक्यू वर्ग आपल्या जागेवर बरोबर हा 4 पीएम वर्ग इथे लिहितो आणि पीआर वर्ग वजा 4 पीआर वर्ग. एकातून 4 गेले 3 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं. वजा 3 पीआर चा वर्ग. म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचं होतं? पीक्यू वर्ग बरोबर 4 पीएम वर्ग वजा 3 पीआर वर्ग हे सिद्ध झालं. बघा, जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालंय. म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकताय. इथं कंसात लिहिणं गरजेचं आहे पायथागोरसचे प्रमेय. इथं पण हे जे सूत्र लिहिलं कंसात लिहिणं गरजेचं आहे पायथागोरसचं प्रमेय. आणि इथं आपण क्यूआर ची किंमत जी टाकली ती किती वरून? 5 वरून. तर या सगळ्या गोष्टी अशा आपल्याला ऍड करणं गरजेचं आहे की बाबा इथं मी 5 वरून इथं क्यूआर वर्गची किंमत 4 पीएम वर्ग वजा 4 पीआर वर्ग लिहिली. ओके. तर हे असे कारण लिहिणं गरजेचं आहे. मी नाही लिहिली कारण बऱ्याचदा जागा कमी पडते आपल्याला लिहायला. त्यामुळे ती कारण लिहिली नाही. पण अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जे प्रश्न जरा थोडेसे मोठे आहेत असे काही प्रश्न आपण बघायचा प्रयत्न करतोय आता. ओके. तर पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये हा थोडासा जरा वेगळा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय दिलंय की एका आयताचे क्षेत्रफळ 192 चौसेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे. तर आयताच्या कर्णाची लांबी काढा. बघा, आता आयताच्या कर्णाची लांबी काढायची. आता इथं एक लक्षात घ्या, आयताचे क्षेत्रफळ दिलंय
तर त्याची लांबी 16 सेमी आहे. तर आयताच्या कर्णाची लांबी काढा. तर इथे लांबी दिले. लांबी आणि रुंदी दिले का बाबा? लांबी आणि रुंदी पण आपण या ठिकाणी चेक करू. लांबीच दिले. या ठिकाणी आपल्याला रुंदी दिलेली नाहीये. ओके. तर लांबी दिले, पण रुंदी आपल्याला दिली नाही. तर पहिली गोष्ट आपल्याला रुंदी काढावी लागेल आणि रुंदी काढल्यानंतर मग आपण त्या कर्णाची लांबी एकदा आपण प्रश्न जरा व्यवस्थित चेक करूया. कारण प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रश्न जर चुकला, तर आपलं संपूर्ण उत्तर चुकू शकतं. ओके. बघा हा प्रश्न जो आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 जो आहे, त्या संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला हा प्रश्न आहे. ओके. तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरेच विद्यार्थी या ठिकाणी नवीन दिसतायत. तर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, की प्लीज मित्रांनो, अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा का. ओके. बघा बरोबर आहे. आयताची लांबी 16 सेमी आहे. बघा आयताची लांबी आपल्याला दिली. आयताची लांबी दिली आपल्याला 16 सेमी. बरोबर 16 सेमी. बरोबर. आयताची रुंदी जी आहे, ती रुंदी आपल्याला दिलेली आहे किती? माहिती नाहीये. रुंदीला आपण x म्हणू. आणि आयताचे जे क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ, क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 192 चौसेमी. चौसेमी. ओके. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी बरोबर आपल्याला दिलेलं 192. ओके. क्षेत्रफळाच्या जागेवर लिहिलं लांबी गुणिले रुंदी आणि बरोबर 192. लांबी किती? 16 आहे. गुणिले रुंदी माहिती नाहीये आणि बरोबर आपल्याला दिले 192. बरोबर. आता रुंदीला इथंच ठेवू आणि बरोबर 192 आपल्या जागेवरती 16 गुणिले इकडे आले भागिले. आता बघा रुंदी बरोबर 192 ला 16 ने भागला. बघा 16 एक्के 16, 16 दुने 32 असं या ठिकाणी येईल. बघा 16 ने भाग लावू 192 ला. बघा 16 एक्के 16, 19 मधून 16 गेले 3. ओके. त्याच्यानंतर हे 2 वरून आले खाली आणि 16 दुने 32 म्हणजे 12 आलं. म्हणजे आयताची जी रुंदी आहे ती या ठिकाणी मला मिळाली 12 सेमी. आता कर्णाची लांबी काढायची. बघा आयताचा जर तुम्ही विचार केला असा तर माझ्याकडे एक आयत असेल. ABCD असेल, ABCD कुठलाही आयत असेल. ओके. याच्यामध्ये ही जी आहे लांबी आहे आणि ही आपल्याकडे आहे रुंदी आहे आणि हा आहे आपल्याकडे कर्ण. बरोबर. आता त्या आयताचा कर्ण काढायचा असेल तर सूत्र काय आहे? रुंदी वर्ग अधिक लांबी वर्ग. बरोबर. मग इथे लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय असतं? कर्णाचा वर्ग, आपल्याला कर्णाची लांबी सांगितले. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. ओके. आता या ठिकाणी बाजू वर्ग अधिक बाजू वर्गच्या ऐवजी तुम्ही इथे लिहू शकता लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग असं लिहिलं तरी चालेल. लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग लिहा. लांबी किती आहे बाबा? लांबी मला दिलेली आहे 16 सेमी आणि रुंदी दिली 12 सेमी. 16 सेमीचा वर्ग, 16चा वर्ग अधिक 12चा वर्ग. ओके. 16चा वर्ग आला 256, 12चा वर्ग आला 144. दोघांची बेरीज किती आली बाबा? 156. 256 अधिक 144 झाली 400. 400. कर्ण वर्ग बरोबर 400. कर्ण वर्ग जर का तुमच्याकडे 400 असेल, तर मग कर्ण किती? 400चं वर्गमूळ झालं आपल्याकडे 20 सेमी. इथं कर्ण जो आहे तो तुमच्याकडे आला 20 सेमी. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. 3 मार्काला वगैरे या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा हा एक प्रश्न, या प्रकारचा एक प्रश्न येऊ शकतो, की बाबा समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण ABCD, ABC हा समभुज त्रिकोण आहे. चला आपण या ठिकाणी अशा प्रकारे हा त्रिकोण काढूया. अशा प्रकारे त्रिकोण ABC समभुज त्रिकोण आहे. ओके. A, B आणि C. समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतो. PC बरोबर 1/2 BC. आता समजा इथं मी P बिंदू घेतो. बघा काय दिलंय? PC बरोबर 1/2 BC आपल्याकडे 1/3 BC दिले. 1/3 BC दिले. ओके. असं दिलेलं आहे. P बिंदू असा आहे की PC बरोबर 1/2 BC, 1/3 BC आणि AB बरोबर मला दिले 6. AB बरोबर आपल्याकडे 6. AB जर 6 असेल तर AC, BC सगळे 6 झाले. AB बरोबर, AC बरोबर, BC बरोबर सगळे 6 सेंटीमीटर असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. झालं? त्याच्यानंतर बघा AP काढायचे मला. ही AP काढायची. आता या APला मी जोडतो. AP मला काढायचे. आता इथून मी एक लंब टाकून घेतो हा. हा लंब टाकला AD. ओके. आता हा लंब टाकल्यामुळे मला जर AP काढायचा असेल,
तर एपी काढण्याच्या अगोदर एडी आणि पीडी काढलं तर मला एपी लगेच मिळेल. एडी आणि पीडी काढावं लागेल. बरोबर? आता या ठिकाणी एडी आणि पीडी काढलं की पायथागोरसच्या प्रमेयानुसार एपी मला मिळेल. चला आता आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. बघा पीसी बरोबर 1/3 बीसी याचा अर्थ 3 भागिले इकडे आला गुणिले केलं तर 3 पीसी बरोबर बीसी आपल्याकडे येतं. ओके? किंवा एक काम करा बरोबर 1/3 गुणिले बीसी किती आहे बाबा? बीसी बरोबर 6 आहे आपल्याकडे. कारण एबी 6 दिलाय तर एसी, बीसी सगळे 6-6 असणार. कारण हा एक समभुज त्रिकोण आहे. गुणिले 6 आता बेत्रिक 6 3 दुने 6 2 झालं. पीसी बरोबर किती आलं? 2 आलं चला. पीसी बरोबर 2. पीसी 2 आलं. मला पी पासून सी पर्यंतचं अंतर सॉरी पीसी नाही आपल्याकडे पीसी बरोबर हां, पी बिंदू असा आहे की पीसी बरोबर 1/3 बीसी. तर इथं थोडीशी आकृती काढताना आपल्याला आपण वाटलंच तर इथं सी बिंदू घ्या आणि इथं बी बिंदू घ्या म्हणजे होऊन जाईल बरोबर. इथं बी बिंदू घ्या. ए-बी-सी असं करा. म्हणजे पीसी बरोबर 3 बीसी या ठिकाणी होऊ शकतं आपल्याकडे. बघा पीसी बरोबर 1/3 बीसी आहे. ओके. बरोबर 1/3 गुणिले बरोबर 1/3 गुणिले बीसी किती बाबा 6 आहे. मगाशी म्हटलं 3 दुने 6 म्हणजे पीसी बरोबर 6. आता आपल्याला दिसायला दिसतंय बरोबर पीसी बरोबर 6. सॉरी पीसी बरोबर 3 दुने 6. पीसी बरोबर 2. ओके. आता बघा पीसी बरोबर 2 आलं. मला आता पीडी काढायचंय. पीसी बरोबर 2 आहे. आता या ठिकाणी पीडी किती? पीडी किती येईल हा भाग? आता बघा एडी लंब बीसी आहे. आपण या ठिकाणी लक्षात घ्या एडी लंब बीसी. बघा समभुज त्रिकोणामध्ये एडी लंब बीसी. आता एडी हा बीसी ला लंब असेल तर डी हा या बीसीचे 2 एकरूप भागात रूपांतर करतो. समभुज त्रिकोणाचे एक प्रमेय आपण त्याला म्हणू शकतो की समभुज त्रिकोणात एका कोनाच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब त्या बाजूला दुभागतो. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू सीडी बरोबर बीडी बरोबर हे दोघं सुद्धा अर्धे असणारे कोणाच्या बीसीच्या. मग सीडी बरोबर बीडी बरोबर 1/2 गुणिले बीसी किती आहे 6. म्हणजेच आपल्याकडे सीडी बरोबर बीडी बरोबर बेत्रिक 6 3 झालं. सीडी बरोबर बीडी बरोबर 3. सीडी आणि बीडी दोघे सुद्धा 3 झाले. ओके. सीडी 3 बीडी 3. आता पीडी जर मला काढायचं झालं असेल, तर मला या सीडी मधून सीपी वजा करावं लागणार आहे. सीडी वजा सीपी. सीडी किती 3, सीपी किती 2. 3तून 2 गेला 1 म्हणजे मला पीडी बरोबर किती मिळाला? 1 मिळाला. बघा पीडी बरोबर 1 मिळालं. तर या ठिकाणी आपण लिहूयात पीडीच्या जागेवर आपण इथं 1 लिहून टाकू. ओके. हा लिहिला 1. आता मला एडी काढायचं. एडी मिळाला की बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. आता एडी काढण्याच्या 2 पद्धती आहेत मित्रांनो. एकतर तुम्ही 30-60-90चं प्रमेय सुद्धा वापरू शकता किंवा पायथागोरसचं प्रमेय. बघा काटकोन त्रिकोण एडीसीचा जर तुम्ही विचार केला तर एसी माहिती आहे तुम्हाला 6 आहे आणि डीसी माहिती आहे तुम्हाला 3 आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही एडी काढू शकता. मग इथं लिहा काटकोन त्रिकोण एडीसी मध्ये इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार मी शॉर्टकट मध्ये लिहितोय जागा कमी आहे म्हणून. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र लिहून टाका. एसी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक सीडी वर्ग बरोबर. एसीचा वर्ग बरोबर एडीचा वर्ग अधिक सीडीचा वर्ग. एसी किती 6 आहे 6चा वर्ग. एडी माहिती नाहीये एडीचा वर्ग. अधिक सीडी काय आहे? सीडी आपल्याकडे 3 आहे. मग या ठिकाणी लिहायचं 3चा वर्ग. 6चा वर्ग 36 बरोबर एडीचा वर्ग एडी वर्ग अधिक 3चा वर्ग 9. 9 अधिक इकडे आले वजा. 36 वजा 9 बरोबर एडीचा वर्ग. मग आपल्याकडे एडीचा वर्ग बरोबर किती आलं? 36तून 9 गेले 27 राहिले 27. म्हणजे एडी बरोबर किती आलं? वर्गमुळात 27. वर्गमुळात 27 म्हणजे काय बाबा? 9 त्रिक 27 बरोबर. म्हणून आपल्याकडे एडी बरोबर 9चे किती बाहेर आले? 3 वर्गमुळात 3. एडी बरोबर मला किती मिळालं? 3 वर्गमुळात 3. अशा प्रकारे मी एडी काढू शकतो. 3 वर्गमुळात 3. ठीक आहे. आता आपण थोडंसं या ठिकाणी पुढे जाऊयात. मला आता काय काढायचंय? एपी काढायचंय. आता एपी काढण्यासाठी आपण काटकोन त्रिकोण एडीपी मध्ये जाऊयात. काटकोन त्रिकोण एडीपी मध्ये. याच्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रमेयानुसार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता मला एपी काढता येईल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय? एपी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक पीडी वर्ग. बघा एपीचा वर्ग बरोबर एडीचा वर्ग अधिक पीडीचा वर्ग. एडीचा वर्ग. एडी काय बाबा माझ्याकडे?
एडीचा वर्ग डायरेक्ट 27 तुम्ही घेऊ शकताय. पण ठीक आहे, आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. 3 वर्गमुळात 3चा वर्ग अधिक पीडी किती आहे? 1 आहे. 1चा वर्ग बघा, पीडी आपल्याकडे 1च आहे. 1चा वर्ग. 3 वर्गमुळात 3चा वर्ग. 3चा वर्ग 9 वर्गमुळात 3चा वर्ग 3 अधिक 1चा वर्ग 1. 9 त्रिक 27 अधिक 1. 27 अधिक 1 किती झालं? 28. म्हणजे एपीचा वर्ग 28. मग एपी बरोबर किती बाबा? वर्गमुळात 28. आता वर्गमुळात 28 म्हणजे 7 चोक 28. वर्गमुळात 7 गुणिले 4 28. 4चे बाहेर किती येतील? 2. 2 वर्गमुळात 7. तर अशा प्रकारे मला 2 वर्गमुळात 7 हे उत्तर मिळेल. अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. आता हा प्रश्न लिहून घ्या. याच्यानंतर आपण लगेच पुढे जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ओके. 7वा प्रश्न होता हा. तुम्ही संकीर्ण प्रश्न संग्रह 2 जर बघितलं तर त्या संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मध्ये हा 7वा प्रश्न आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. पुढचे काही प्रश्न आपल्याकडे आहेत अजून. तर ते प्रश्न आपण बघायचा प्रयत्न करू. चला पटापट. ओके. तर बघा 14 सॉरी, आता याच्यानंतर एक पुढचा प्रश्न आहे. बघा आता हा प्रश्न या ठिकाणी बघा. हा प्रश्न सुद्धा इथं त्रिकोण एबीसी मध्ये एडी लंब बीसी. एडी हा बीसीला लंब आहे आणि बीडी बरोबर 3 सीडी दिलंय. बघा हा बीडी म्हणजे काय झालं बाबा, तुमच्याकडे 3 सीडी आहेत आणि हा ऑलरेडी 1 सीडी आहे. म्हणजे तुम्ही बीसीला काय म्हणाल या ठिकाणी? बीसी म्हणजे 3 सीडी आणि 1 सीडी किती झाले बाबा? 4 सीडी. झालं? ओके. तर सिद्ध करा 2 एबी वर्ग बरोबर 2 एसी वर्ग अधिक 2 बीसी वर्ग. भावांनो लक्षात घ्या. या ठिकाणी ही एक गोष्ट दिली, तिचा पोस्टमॉर्टम आपण करू. पण मला जे काही सिद्ध करायचं त्यासाठी ही जी आकृती दिसते, या आकृतीमध्ये मी कुठली सूत्र वापरू शकतो? हे काय सिद्ध करायला दिलंय, नाही दिलंय ती गोष्ट बाजूला जर ठेवली, तर काय बाबा इथं काटकोन त्रिकोण आहे. 2 काटकोन त्रिकोण आहे. हा एक आणि हा एक. तर 2 काटकोन त्रिकोणांमध्ये 2 पायथागोरसची प्रमेय वापरू शकतो. नुसती तेवढी जरी लिहिली, तरी तुम्हाला अर्धा 1 मार्क मिळू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करू? पहिलं पक्ष लिहू. चला पक्ष, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्याला आपण पक्षामध्ये लिहून टाकू. चला पक्ष. मला काय माहितीये बाबा? मला बीडी बरोबर 3 सीडी एवढं माहितीये. बरं ठीक आहे बाबा, पहिलं लिहा एडी लंब बीसी. बघा पहिला रेख एडी, एडी लंब रेख बीसी, रेख बीसी. आणि दुसरा एक महत्वाचा पॉइंट आहे की बीडी बरोबर 3 सीडी. बरोबर, बीडी बरोबर 3 सीडी. तर सिद्ध करा. एक लक्षात घ्यायचं, तर सिद्ध करायच्या अगोदर जेवढं आहे त्याला पक्षात लिहायचं आणि तर सिद्ध करायच्या नंतरचा जो भाग आहे त्याला आपण साध्यामध्ये लिहायचं. साध्य. आता यामध्ये साध्य लिहू. साध्यामध्ये काय बाबा? 2 एबी वर्ग. बघा 2 ए बी चा वर्ग बरोबर 2 ए सी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. चला आता आपली गाडी सिद्धतेकडे वळूयात. सिद्धता. सिद्धता. तर बघा सिद्धतेमध्ये आता काय करू? सिद्धतेमध्ये पहिलं काय करा, हे इथं पायथागोरसच्या प्रमेयाची सूत्र मला वापरायचे. पण पहिलं पक्षामध्ये जे बीडी बरोबर 3 सीडी दिले ना, त्याचा पोस्टमॉर्टम करा. बघा बीडी बरोबर 3 सीडी. बघा बीडी बरोबर जर 3 सीडी असेल, हे पक्षामध्ये दिलेलं आहे आपल्याकडं, तर मला सांगा बीडी बरोबर 3 सीडी आहे. तर मला सांगा बीसी बरोबर काय? बीडी अधिक सीडी असतं. बीसी म्हणजे काय बाबा? बीसी बरोबर काय? बीडी अधिक सीडी असतं. बरोबर. बीडी म्हणजे 3 सीडी आहे. 3 सीडी आणि अधिक हा 1 सीडी. मग इथं लिहा तिसरा 3 सीडी अधिक 1 सीडी किती? 4 सीडी झालं. म्हणजे बीसी बरोबर आपल्याकडे काय येतं? 4 सीडी. असं एक तुम्हाला सूत्र मिळतं. बीसी बरोबर काय मिळतं तुम्हाला? 4 सीडी मिळतं. आणि त्याचबरोबर तुम्ही असंही म्हणू शकता की सीडी बरोबर बीसी छेद 4. सीडी बरोबर बीसी छेद 4 असंही लिहू शकता. सगळ्या शक्यता लिहायच्या, म्हणजे नंतर आपल्या डोक्याला ताप नको. ठीक आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने थोडंसं पुढे जाऊया. बघा कसं. चौथा पॉइंट बघा. या ठिकाणी आता आपण काय करू? आपलं प्रमेय वापरत पायथागोरसचं प्रमेय. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे इथं पायथागोरसचं प्रमेय वापरू. बघा. तर पायथागोरसचा प्रमेय वापरताना तुम्ही सुरुवातीला कुठलाही त्रिकोण घ्या. 2 त्रिकोण. हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा. मग सुरुवातीला 1 नंबरचा त्रिकोण घ्यायचा का 2 नंबरचा? टेन्शन घ्यायचं नाही, कुठलाही घ्या. समजा आपण लिहिलं एडीसी. काटकोन त्रिकोण एडीसी मध्ये. चला काटकोन त्रिकोण एडीसी मध्ये असं करू. काटकोन त्रिकोण एडीसी मध्ये, त्रिकोण एडीसी मध्ये कुठलाही अगोदर घ्या आणि याचं सूत्र लिहा. काय सूत्र लिहिणार पायथागोरसच्या प्रमेयानुसार? एसी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक सीडी वर्ग. बरोबर. एसी वर्ग बरोबर एडीचा वर्ग अधिक सीडीचा वर्ग. ठीक आहे, लिहिलं. आता सीडी म्हणजे काय? बीसी छेद 4. सीडी म्हणजे काय असतं बाबा? बीसी छेद 4 असतं. मग तुम्ही सीडीला काढून त्याच्या जागेवर तुम्ही बीसी छेद 4 लिहू शकता. ठीक आहे. बघा
एडीचा वर्ग अधिक सीडीच्या जागेवर लिहा बीसी भागिले 4 आणि कंसाचा वर्ग या ठिकाणी, बरोबर. आणि इथं एसीचा वर्ग आपल्या जागेवर. आता लक्षात घ्या, मला याच्यामध्ये एसीची किंमत पाहिजे का? पाहिजे. आणि बीसीची पण पाहिजे. फक्त मला एडी नको. ज्याची किंमत नकोय त्याला एका बाजूला घेऊ आपण. ओके. म्हणजे एडीचा वर्ग एकाच बाजूला ठेवायचा. पण अगोदर इथे बघा, एसीचा वर्ग आपल्या जागेवर, एडीचा वर्ग आपल्या जागेवर अधिक बीसीचा वर्ग, बीसी वर्ग आणि 4चा वर्ग केला आपण या ठिकाणी 16 लिहिलं. 4चा वर्ग इथं 16 लिहिलं. ठीक आहे. आता हा बीसी वर्ग भागिले 16 इथं अधिक इकडे आला वजा. एसीचा वर्ग वजा बीसी वर्ग भागिले 16 लिहिलं आणि बरोबर एडीचा वर्ग. आता इथं वाटलंच तर तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा तर करू शकता. बघा इथं 16 गुणिले एसी वर्ग 16 एसीचा वर्ग वजा बीसी वर्ग गुणिले 1 बीसीचा वर्ग आणि भागिले 16 ही झाली तुमच्याकडे असणाऱ्या एडी वर्गची किंमत. ओके. याला तुम्ही म्हणा वाटलंच तर विधान नंबर 5 म्हणायचं. याला इथं आपण काय करू 5 नंबर म्हणू. झालं. आता पुढे काय करू? पुढचा त्रिकोण घेऊ. कुठला त्रिकोण बाबा? एडीबी. काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये बघा. काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये. ओके. या काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये बाबा आपण काय सूत्र लिहू शकतो? काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये एबी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक बीडी वर्ग. बघा, एबी वर्ग बरोबर एबीचा वर्ग बरोबर एडीचा वर्ग अधिक बीडीचा वर्ग. चला, आता एबी वर्ग आपल्या जागेवरती लिहा, त्याला काय धक्का देऊ नका. बरोबर एडी वर्गाच्या जागेवर तुम्ही 16 एसी वर्ग वजा बीसी वर्ग भागिले 16 लिहू शकता. 16 एसीचा वर्ग वजा बीसीचा वर्ग भागिले 16 लिहू शकता. आणि अधिक बीडीचा वर्ग म्हणजे काय असतोय? 3 सीडीचा वर्ग. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, याला अजून सोपं करण्यासाठी, ठीक आहे, काय हरकत नाही, असं सुद्धा केलं तरी चालेल. बीडीचा वर्ग म्हणजे 3 सीडीचा वर्ग. 3 सीडीचा वर्ग केला. बीडी वर्ग म्हणजे 3 सीडीचा वर्ग. आता इथे एबी वर्गाला आपण एका जागेवर ठेवू आणि बाकीचं कॅल्क्युलेशन आपण करत राहू. बघा, 16 एसीचा वर्ग वजा बीसीचा वर्ग भागिले 16 अधिक 3चा वर्ग 9 आणि गुणिले सीडीचा वर्ग सीडी वर्ग. ओके. सीडीचा वर्ग लिहिला, सीडी वर्ग. आता सीडी म्हणजे काय असतं? BC/4. सीडीच्या जागेवर आपण BC/4 लिहून टाकू, म्हणजे कॅल्क्युलेशनला जरा बरं पडेल. बघा, इथं लिहा 16 एसीचा वर्ग वजा बीसीचा वर्ग भागिले 16 अधिक 9 गुणिले सीडीचा वर्ग. सीडीचा वर्ग, सीडी म्हणजे काय असतं? BC/4. 9 गुणिले BC/4चा वर्ग. बघा, आता इथे बाकीचं हे मी रफ करतो. एबीचा वर्ग बरोबर वर काय राहील? 16 एसी वर्ग वजा बीसी वर्ग. बघा, 16 एसीचा वर्ग वजा बीसीचा वर्ग भागिले 16 आणि अधिक 9 आपल्या जागेवर, बीसीचा वर्ग बीसी वर्ग, 9 बीसी वर्ग आणि भागिले आपले या 4चा वर्ग 16. आता हे 16 जे आहेत त्यांना एकदाच लिहा, त्याला काय धक्का देऊ नका. 16ला एकदाच लिहा. आणि या ठिकाणी बघा, हा 16 एसी वर्ग आपल्या जागेवरती वजा 9 बीसी वर्ग अधिक 9 बीसी वर्ग वजा बीसी वर्ग अधिक 9 बीसी वर्ग. 9तून 1 गेला 8. मग या ठिकाणी लिहा अधिक 8 बीसीचा वर्ग. 16 आणि 8 दोघांमधून 8 कॉमन निघतील. 8 जर मी कॉमन काढले, 8 दुने 16 म्हणून 2 एसीचा वर्ग अधिक 8 बाहेर आले म्हणजे बीसीचा वर्ग आणि भागिले आपल्याकडे राहिले 16. आता 8 1 8, 8 दुने 16 राहिले आणि इथं एबीचा वर्ग. बरोबर. आता हे 2 भागिले इकडे आले गुणिले 2 गुणिले एबीचा वर्ग 2 एबीचा वर्ग आणि बरोबर आपल्याकडे हे 2 एसीचा वर्ग अधिक पलीकडे राहिलं बीसीचा वर्ग. बघा, 2 एबी वर्ग बरोबर 2 एसी वर्ग अधिक बीसीचा वर्ग हे आपलं सिद्ध झालं. आता ही एक पद्धत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतीने सुद्धा आपण हे गणित सोडवू शकतो. तर मी ही एक पद्धत सांगितली. ओके. अजून सुद्धा काही वेगळ्या पद्धती आहेत, तर त्या सुद्धा जर तुम्ही बघितल्या तर त्या सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा जमेल. तर त्यावरती आपण नंतर चर्चा करू. पण ही एक आहे, मी ज्यावेळेस हा संकीर्ण प्रश्न संग्रह किंवा ज्या सराव संचामध्ये हे गणित आहे तो सोडवला त्यावेळेस थोडीशी एक वेगळी पद्धत होती. ठीक आहे. आता ती सांगितली असती पण आपल्याकडे वेळ नाही. आपण पुढे जाऊयात. बघा, तर या ठिकाणी पुढचे अशा प्रकारचे काही प्रश्न. आता हा एक प्रश्न बघा मित्रांनो, हा थोडासा एक प्रश्न जो आहे हा 4 मार्काला डायरेक्टली येऊ शकतो. ठीक आहे. बघा, आकृतीमध्ये आपल्याला काय दिलंय? पीएम बरोबर पीएन बरोबर वर्गमुळात 3a. पीएम आणि पीएन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वर्गमुळात 3a आहे हे सिद्ध करायचं. बरोबर.
आता या ठिकाणी मला जर का पीएम काढायचं झालं, बघा उदाहरणार्थ समजा मला जर पीएम काढायचं आहे, तर मी हा एक काटकोन त्रिकोण आहे याचा आधार घेईल. बरोबर? हा काटकोन त्रिकोण आहे. याचा आधार घेईल पीएम काढण्यासाठी. आता या काटकोन त्रिकोणात पीएम काढायचा असेल, तर मला काय माहिती पाहिजे? एम-एस माहिती पाहिजे आणि पी-एस माहिती पाहिजे. आता इथं मला पी-एस पण माहिती नाही आणि एम-एस पण माहिती नाही. तर या 2 गोष्टी पहिल्या काढल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मी पीएम काढू शकतो आणि जशी पीएम काढायची प्रक्रिया आहे, तीच प्रक्रिया पीएन काढायची आहे. तर आपण सगळ्यात अगोदर क्यूएस काढायचा प्रयत्न करू. कारण मला क्यूआर दिलेला आहे. बरोबर. आता त्रिकोण पी-क्यू-आरचा जर तुम्ही विचार केला बघा पहिला पॉइंट. त्रिकोण पी-क्यू-आरमध्ये या पी-क्यू-आरमध्ये काय आहे बाबा? पी-क्यू बरोबर क्यू-आर बरोबर पी-आर बरं का? पी-क्यू बरोबर क्यू-आर बरोबर पी-आर बरोबर ए आहे. म्हणजे काय झाला त्रिकोण पी-क्यू-आर हा काय झाला बाबा समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण आहे. मग आता हा समभुज त्रिकोण असल्यामुळे काय झालं, की समभुज त्रिकोण असल्यामुळे हा जर लंब टाकलाय, या लंबामुळे क्यूएस आणि एसआर दोघे जण एकरूप होणार. म्हणून आपण काय सांगू शकतो, की बाबा इथं पीएस लंब आपल्याला दिलेला आहे क्यूआर. पीएस लंब क्यूआर आहे. त्याच्यामुळे तुम्ही लिहू शकता क्यूएस बरोबर एसआर बरोबर 1/2 क्यूआर. 1/2 क्यूआर. याचाच अर्थ क्यूआर किती बाबा ए आहे. A/2. म्हणजे इथं तुमच्याकडं क्यूएस जे आहे ते A/2 असणार आहे. याला तुम्ही म्हणू शकता A/2. मग आपण एम-एस काढू कारण मला एम-एस काढणं गरजेचं आहे. मग एम-एस काय झालं? A अधिक A/2. एम-एस बरोबर A अधिक A/2. बघा तिरकस गुणाकार करा या ठिकाणी. इथं काय नाही म्हणजे एक A गुणिले 2 2A अधिक A गुणिले 1 A आणि भागिले आपल्याकडे 2 1 2 म्हणजे 3A. एम-एस बरोबर 3A भागिले 2 ही झाली एम-एस ची किंमत झाली. एम-एस झालं. आता एम-एस तर मला मिळालं. आता मला पी-एस काढणं गरजेचं. आता पी-एस बघा त्रिकोण पी-एस-क्यू मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही पी-एस काढू शकता बघा. त्रिकोण पी-एस-क्यू मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी-क्यू चा वर्ग बरोबर पी-एस चा वर्ग अधिक क्यू-एस चा वर्ग बघा. पी-क्यू चा वर्ग. पी-क्यू किती ए आहे? ए चा वर्ग बरोबर पी-एस वर्ग आपल्या जाग्यावरती अधिक क्यू-एस म्हणजे क्यू-एस किती A/2 आहे. A/2चा वर्ग बघा. ए वर्ग बरोबर पी-एस चा वर्ग अधिक ए चा वर्ग ए वर्ग 2चा वर्ग 4. आता बघा ए वर्ग आपल्या जागेवर ए वर्ग आपल्या जागेवर वजा. ए वर्ग छेद 4 अधिक ए या ठिकाणी इकडे आले वजा झाले. ए वर्ग छेद 4 आणि बरोबर पी-एस चा वर्ग. आता तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले ए वर्ग 4 ए वर्ग वजा ए वर्ग गुणिले 1 ए वर्ग भागिले 4 बरोबर पी-एस चा वर्ग. मग आपल्याकडे बघा पी-एस चा वर्ग काय येईल? 4तून 1 गेले 3. 3A वर्ग आणि भागिले 4. म्हणजे याचा अर्थ पी-एस बरोबर काय झालं? वर्गमुळा काढली. 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3. ए च्या वर्गाचं ए आणि 4चं वर्गमूळ 2. म्हणजे आपल्याकडे पी-एस बरोबर किती? वर्गमुळात 3A भागिले 2 आलं. आता मला काय करायचंय? पीएम काढायचं. चला आता काटकोन त्रिकोण पीएमएस मध्ये बघा काटकोन त्रिकोण पीएमएस मध्ये आता याच्यामध्ये काय येईल? पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं लिहायचं आणि पीएम चा वर्ग बरोबर पीएस चा वर्ग अधिक एमएस चा वर्ग बरोबर. पीएस किती? वर्गमुळात 3A भागिले 2 इथं लिहायचं. वर्गमुळात 3A भागिले 2 त्याचा केला वर्ग अधिक एमएस काय? वर्ग 3A भागिले 2. एमएस आहे 3A भागिले 2 त्याचा केला वर्ग. ओके. आता याच्यामध्ये काय होणार बाबा बघा वर्गमुळात 3चा वर्ग 3 ए चा वर्ग ए वर्ग भागिले 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 9 ए चा वर्ग ए वर्ग आणि भागिले 2चा वर्ग 4. बघा हे 4 2 वेळा एकदाच लिहिले. 9A वर्ग आणि 3A वर्ग 9 आणि 3 झाले 12 12A चा वर्ग. आता 4 त्रिक 12 म्हणून 3A चा वर्ग म्हणजे बघा पीएम वर्ग बरोबर 3A चा वर्ग म्हणजेच पीएम बरोबर किती वर्गमूळ काढू 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3 आणि ए च्या वर्गाचं वर्गमूळ ए म्हणजे पीएम बरोबर काय आलं वर्गमुळात 3A. पीएम बरोबर वर्गमुळात 3A म्हणजे पीएम बरोबर तुमच्याकडे आलं वर्गमुळात 3A आणि इथं खाली लिहायचं याच प्रमाणे आपण पीएन बरोबर वर्गमुळात 3A दाखवू शकतो.
आणि असं हे गणित आपल्याला सोडवावं लागणार आहे. 4 ते 5 मार्काची 4 मार्काची गणित आहेत. खूप इम्पोर्टंट गणित आहे. ठीक आहे. तर बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. मित्रांनो प्रत्येक गणित खूप महत्वाचं आहे जे आपण आता सध्या घेतोय. त्याच्यामुळे सगळी गणितं जरा नीट समजून घ्या आणि हे दुसरं प्रकरण खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा या दुसऱ्या प्रकरणातले प्रश्न साधारणतः 4 मार्काला विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे या प्रकरणाकडे आपल्याला गांभीर्याने थोडंसं बघावं लागणार आहे. ठीक आहे. आता यानंतर पुढचे आपल्याकडे आणखी काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. चला पटापट पुढचे काही अजून 2-3 प्रश्न बघू. ओके. तर बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी हा बघा. या प्रश्नामध्ये काय दिलंय, की बाबा आपल्याला दिलेलं आहे त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएससी 90 मापाचा आहे. बीएससी म्हणजे हा इथे काटकोन त्रिकोण दिलेला आहे. त्यानंतर बीएल आणि सीएम या त्रिकोण एबीसीच्या मध्यगा आहेत. बघा बीएम मध्यगा आहे आणि बीएल मध्यगा आहे. याचा अर्थ काय एम हा मध्यबिंदू आहे आणि एल सुद्धा एक मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा 4 बीएल वर्ग अधिक 4 सीएम वर्ग बरोबर 5 बीसी वर्ग. आता या ठिकाणी मी पक्ष साध्य लिहत नाही. तुम्हाला माहिती आहे पक्ष आणि साध्यामध्ये काय लिहायचं डायरेक्ट सिद्धता लिहितो. जेणेकरून मला जागा कमी आहे म्हणून आपण तर सिद्धतेमध्ये बघा पहिलं काय या ठिकाणी आपण लिहू शकतो. पहिले जे काही मध्यबिंदू आहेत त्यांचा विषय क्लिअर करा. की बाबा एम हा एबीचा मध्यबिंदू आहे. पहिला मुद्दा काय बाबा एम हा एबीचा मध्यबिंदू आहे. एबीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे आणि हे आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे पक्षामध्ये दिलेलं आहे. इथे लिहू आपण बाबा पक्ष. झालं. मग मध्यबिंदू असल्यामुळे काय होतं बाबा मध्यबिंदू असल्यामुळे काय होणार की बीएम आणि एएम हे दोघं जण एकरूप असणार आहे. बाबा एएम बरोबर बीएम एएम बरोबर बीएम आणि हे दोघे सुद्धा कोणाच्या निम्मे असणार आहे एबीच्या निम्मे असणार आहे. एबी भागिले 2 असणार आहे. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता 2 एएम बरोबर 2 बीएम बरोबर एबी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता तिसरा पॉइंट अजून कोण मध्यबिंदू आहे बाबा एल हा एसीचा मध्यबिंदू आहे. बघा एल हा एसीचा मध्यबिंदू आहे. एसीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. मग हा जर मध्यबिंदू आहे बाबा हे पण लिहा पक्षामधून लिहिलं. मग हा मध्यबिंदू असेल तर सेमच तो विषय. मध्यबिंदू असेल तर सीएल बरोबर एएल दोघं जण एकरूप असणार आहे. एएल बरोबर सीएल म्हणा. एएल बरोबर सीएल बरोबर 1/2 1/2 एसी किंवा एसी/2 म्हणू शकता तुम्ही किंवा तुम्ही 2 एएल बरोबर 2 सीएल बरोबर एसी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता आपण इथे काटकोन त्रिकोण दिलेत म्हणजे पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. तर कुठल्या कुठल्या त्रिकोणामध्ये बघा हा एक त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण छोटासा ज्याच्यात तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वापरू शकताय. त्याच्यानंतर दुसरा एक मोठा आहे बीएएल हा मोठा काटकोन त्रिकोण दुसरा सॉरी एक काटकोन त्रिकोण आहे बीएएल बघा बीएएल हा जो हिरव्या रंगाचा दिसतोय त्याच्यामध्ये तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वापरू शकता. आणि तिसरा हा बीसी हा जो आहे एसीबी किंवा एबीसी हा मोठा काटकोन त्रिकोण त्याच्यामध्ये तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वापरू शकता. तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वापरू शकता. पहिला आपण काय करू मोठ्या काटकोन त्रिकोणाचं एक प्रमेय वापरू. चला काटकोन त्रिकोण एबीसी एबीसी मध्ये तर याच्यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र वापरू शकता तुम्ही की बाबा बीसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक एसी वर्ग. बघा बीसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग. चला हे सूत्र लिहिलं झालं. आता दुसरा एक काटकोन त्रिकोण घ्या छोटा एएमसी मध्ये किंवा सीएएम मध्ये काटकोन त्रिकोण सीएएम मध्ये काटकोन त्रिकोण सीएएम मध्ये बरं का. आता या सीएएम मध्ये तुम्ही काय सूत्र वापरू शकता बाबा पायथागोरसच्या प्रमेयानुसार सीएम वर्ग बरोबर एएम वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर. सीएम वर्ग बरोबर सीएम चा वर्ग बरोबर एएम चा वर्ग अधिक एसी चा वर्ग. मला बघा सीएम पाहिजे त्याच्यानंतर एसीचा पण आपण विचार करू शकतो पण मला एएम नको इथं एएम नको. मग एएम काढून एएमच्या जागेवर तुम्ही काय लिहू शकता एएम काढा आणि एएमच्या जागेवर AB/2 लिहा. एएम म्हणजे AB/2. मग तुम्ही एएमच्या जागेवर AB/2 त्याचा वर्ग लिहू शकताय अधिक एसीचा वर्ग आणि इथं सीएमचा वर्ग. आता या ठिकाणी एक काम करा इथे बघा सीएमचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग एबी वर्ग 2चा वर्ग 4 अधिक एसीचा वर्ग. आता इथे एक काम करू हे खाली 4 आहे म्हणून सगळीकडे 4ने गुणून टाकू.
सीएमच्या वर्गाला 4 ने गुणलं तर 4 सीएमचा वर्ग. एबीच्या वर्गाला एबी वर्ग छेद 4. एबी वर्ग छेद 4 याला जर मी 4 ने गुणलं तर 4 4 गेले म्हणजे फक्त एबीचा वर्ग राहिला आणि अधिक एसी वर्ग जो आहे त्याला 4 ने गुणलं तर इथे 4 एसीचा वर्ग येईल. तर याला आपण काय करू एवढंच ठेवू बाबा इथपर्यंतच ठेवू. ओके. आता आता पुढचा काटकोन त्रिकोण बघा जो निळ्या रंगाचा आहे. सॉरी हिरव्या रंगाचा आहे. BAL मध्ये. काटकोन त्रिकोण BAL मध्ये. बघा काटकोन त्रिकोण BAL मध्ये. बघा BAL मध्ये. आता BAL मध्ये काय बघा? बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता BAL मध्ये त्याला 8 नंबर देऊ. त्याच्यामध्ये काय BAL मध्ये BL वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AL वर्ग. बघा. BL चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक AL चा वर्ग बरं का. AB वर्ग अधिक AL चा वर्ग. आता या ठिकाणी बघा इथे मला BL पाहिजे. AB चा पण आपण विचार करू पण AL काढून टाकू. AL च्या जागेवर काय लिहू? 2 1/2 AC लिहू शकतो बघा. AL काढून त्याच्या जागेवर AC/2 लिहा. मग इथे लिहा BL चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक AL म्हणजे AC भागिले 2 कंसाचा वर्ग. AL म्हणजे AC/2. ओके. आता इथं BL चा वर्ग आपल्या जागेवर, AB चा वर्ग आपल्या जागेवरती आणि AC म्हणजे काय? AC चा वर्ग म्हणजे AC वर्ग, 2 चा वर्ग 4. इथं पण सगळ्यांना 4 ने गुणायचं जसं इथं गुणलं तसं बघा. BL गुणिले 4, 4 BL बरोबर इथं वाटलंस तर नंबर द्या 9. 4 BL. AB चा वर्ग म्हणजे 4 ने गुणलं तर 4 AB चा वर्ग आणि इथं 4 ने गुणलं तर फक्त AC चा वर्गच राहील. 4 4 ने गुणून जाईल. झालं. इथपर्यंत आपण आलो. आता एक काम करा. मला एका बाजूला BL आणि CM पाहिजे. मग बघा हा 4 CM चा वर्ग आणि हा 4 BL चा वर्ग या ठिकाणी या दोघांची बेरीज करा. म्हणजे 9 आणि 7 यांची बेरीज करून टाकू. मग यांची बेरीज केल्यामुळे काय होतं बघा 9 आणि 7 ची जर तुम्ही बेरीज करत सुटलात तर आपल्याला काय मिळतं बघा. इथं 10वा नंबर द्या. बघा 4 CM वर्ग अधिक 4 BL वर्ग बघा. 4 CM वर्ग अधिक 4 BL वर्ग. 4 CM चा वर्ग अधिक 4 BL चा वर्ग. जे मला एका बाजूला पाहिजेत बघा. त्याच्यानंतर इथं काय AB वर्ग अधिक 4 AC वर्ग. AB वर्ग अधिक 4 AC चा वर्ग अधिक 4 AB वर्ग अधिक AC चा वर्ग. 4 AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. या दोघांमधून 4 कॉमन काढला. 4 आणि आतमध्ये आपल्याकडे राहिलं CM चा वर्ग अधिक BL चा वर्ग. इथे बघा AB चा वर्ग अधिक 4 AB चा वर्ग 5 AB चा वर्ग. 4 AC वर्ग अधिक AC वर्ग 5 AC चा वर्ग. ठीक आहे. आता या ठिकाणी काय होईल बघा. दोघांमधून 5 कॉमन काढलं. आतमध्ये काय राहील बाबा 5 बाहेर आले AB चा वर्ग. इथून पण 5 बाहेर आले AC चा वर्ग. ओके. आता इथे 5 लिहा आणि AB वर्ग अधिक AC वर्ग. AB वर्ग अधिक AC वर्ग म्हणजे काय? बघा इथं AB वर्ग अधिक AC वर्ग म्हणजे BC वर्ग. म्हणजे इथं आपण लिहू शकतो 5 BC चा वर्ग आणि इथं 4 कंसात अगोदर वाटलंच तर BL लिहा. BL चा वर्ग आणि त्याच्यानंतर लिहा CM चा वर्ग झालं. बघा 4 BL वर्ग अधिक CM वर्ग कंस पूर्ण बरोबर 5 BC चा वर्ग असं आपल्याला इथं उत्तर मिळू शकतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर हा सुद्धा एक क्वेश्चन आहे. तो एकंदरीत 4 मार्काला 3 मार्काला आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न बघू आपण. हा शेवटचा एक प्रश्न आहे आणि खूप सोपा आणि महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाकडे आपण बघूयात. याच्यामध्ये काय दिलंय की त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण असून S हा QR वर अशा प्रकारे आहे की QS बरोबर 1/3 QR तर सिद्ध करा 9 PS वर्ग बरोबर 7 PQ चा वर्ग. बघा लक्षात घ्या. मला साध्य काय करायचं 9 PS वर्ग बरोबर 7 PQ चा वर्ग. तर डायरेक्ट मी सिद्धता लिहितो. एकदम सोपा विषय सिद्धता. बघा सिद्धता लिहिताना इथं पण मला काय दिसतात बाबा या ठिकाणी वर्ग दिसतात. म्हणजे इथे सुद्धा पायथागोरसचं प्रमेय मला वापरायचं आहे. तर ते वापरण्याच्या अगोदर सुरुवातीला जो बेसिक या ठिकाणी पक्ष दिलेला आहे. पक्षामध्ये काही भाग तो लिहा. QS बरोबर पहिला पॉइंट आपण लिहू. QS बरोबर 1/3 QR बरोबर हे आपल्याला दिलेल्या पक्षामध्ये. बरोबर. QS बरोबर 1/3 QR. QS म्हणजे काय 1/3 QR. याचा अर्थ आपल्याकडे काय झालं? दुसरा पॉइंट तुम्ही लिहू शकता 3 QS बरोबर QR असा सुद्धा याचा अर्थ येऊ शकतो. म्हणजे 3 QS म्हणजे 1 QR. 3 QS मिळून आपल्याकडे 1 QR मिळतो. तर मला आता काय पाहिजे? PS पाहिजे आणि PQ पाहिजे. याच्यामध्ये PS पाहिजे हा भाग
आणि पी क्यू पाहिजे. या दोनच गोष्टी मला पाहिजेत. म्हणजे मला इथं पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे आणि पायथागोरसचं प्रमेय वापरताना पी क्यू कर्ण असलेला त्रिकोण कुठला? पी टी क्यू आणि पी एस असलेला पी टी एस. म्हणजे अशा प्रकारे दोन काटकोन त्रिकोणांची जर तुम्ही प्रमेय वापरली तरी काम होईल. आता याच्या ठिकाणी एक काम करू आपण. इथे एक लक्षात घ्या. हा पी क्यू म्हणजेच क्यू आर आहे. पी क्यू आणि क्यू आर एकरूप आहे. मग आता एक काम करू. क्यू एस असेल आणि हा एस टी पण असेल. क्यूएस आणि एसटी या दोघांना क्यूआर मध्ये कन्व्हर्ट जर आपण केलं तर आपलं काम थोडंसं सोपं होईल. आणि या पीटीला सुद्धा पीक्यू मध्ये जर कन्व्हर्ट केलं तर आपलं काम हे अजून सोपं होईल. तर बघा क्यूएस म्हणजे 3 क्यूआर. बघा क्यूएस बरोबर 1/3 क्यूआर ओके. आता एसटी म्हणजे नेमकं काय असतं? एसटी म्हणजे किती क्यूआर? आता क्यूटी म्हणजे बघा लक्षात घ्या. एकदा टप्प्याटप्प्याने आपण जाऊयात. तिसरा पॉइंट बघा. त्रिकोण पीक्यूआर. पीक्यूआर हा काय बाबा? हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. ओके. मग हा समभुज त्रिकोण असल्यामुळे लक्षात घ्या. समभुज त्रिकोणामध्ये जर लंब टाकला असा मी एका शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर लंब टाकला तर तो समोरच्या बाजूला दुभागतो. म्हणजे क्यूटी बरोबर टीआर. बघा बघा. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? क्यूटी बरोबर टीआर बरोबर ते दोघे जण कोणाच्या क्यूआरच्या अर्धे असतात. बरोबर क्यूआर छेद 2. क्यूआर भागिले 2 असतात. बरोबर? क्यूटी बरोबर क्यूआर भागिले 2. आता एसटी किती असणार मग? एसटीचा जर तुम्ही विचार केला बघा. चौथा पॉइंट जर एसटीचा जर तुम्ही विचार केला एसटी. एसटी म्हणजे काय? क्यूटी वजा क्यूएस. एसटी म्हणजे क्यूटी वजा क्यूएस. क्यूटी वजा क्यूएस. आता क्यूटी माझ्याकडे किती आहे? क्यूटीचा जर विचार केला तर क्यूआर भागिले 2 आहे. क्यूआर भागिले 2. आणि वजा क्यूएस म्हणजे क्यूआर भागिले 3 पकडा. क्यूआर भागिले 3. आता इथे तिरकस गुणाकार वगैरे केला. 3 गुणिले क्यूआर 3 क्यूआर वजा 2 गुणिले क्यूआर 2 क्यूआर आणि भागिले बेत्रिक झाले 6. 3तून 2 गेला 1 म्हणजे क्यूआर भागिले 6. या ठिकाणी एसटी बरोबर मला क्यूआर भागिले 6 मिळालं. 5वा पॉइंट झाला. एसटी म्हणजे क्यूआर भागिले 6. आता पीटीचा एक विचार आपण या ठिकाणी करू. पीटी काय असेल? पीटीचा जर तुम्ही विचार केला तर पीटी किती असणार आहे? पीटी आणि क्यू हा जर तुम्ही काटकोन त्रिकोण बघितला पीटी क्यू मध्ये, या काटकोन त्रिकोण पीटी क्यू मधून तुम्हाला पीटी मिळेल. किंवा आता एक काम करू आपण. आपल्याला आता जे दोन काटकोन त्रिकोण बघायचे त्यांची सूत्र आपण लिहून टाकू. चला. काटकोन त्रिकोण पी क्यू टी मध्ये बघा लक्षात घ्या. काटकोन त्रिकोण दोघांची सूत्र लिहा पी क्यू टी मध्ये. या काटकोन त्रिकोण पी क्यू टी मध्ये काय सूत्र तयार होईल? पी क्यू वर्ग बरोबर पीटी वर्ग अधिक क्यूटी वर्ग. बरोबर? पी क्यू वर्ग बरोबर पीटी वर्ग अधिक क्यूटी वर्ग. पीटीचा वर्ग अधिक क्यूटीचा वर्ग झालं. आता दुसरा एक काटकोन त्रिकोण आपल्याकडे आहे. तो काटकोन त्याचं पण सूत्र लिहू. बघा काटकोन त्रिकोण बघा पीक्यू वाला काटकोन त्रिकोण बघा पी क्यू टी लिहिलं. आता पीएसटी मध्ये काटकोन त्रिकोण पीएसटी मध्ये बरोबर. या दोघांमध्ये काय सूत्र तयार? या त्रिकोणामध्ये काय सूत्र होईल? पीएस वर्ग बरोबर पीटी वर्ग अधिक एसटी वर्ग. बघा पीएस वर्ग बरोबर पीटीचा वर्ग अधिक एसटीचा वर्ग. ठीक आहे. झालं बाबा. आता इथे बघा लक्षात घ्या. पीएस आणि पीक्यू पाहिजे. भाऊ हा पीक्यू आणि पीएस मला पाहिजे. बाकी मला हे चौघ जणांपैकी कोणीच नकोय. याच्यामध्ये बघा पीटीचं रिपिटेशन झालं हे कॅन्सल होईल. पीटी कट होऊ शकतं. मग या पीटी आणि पीटीला जर मला कट करायचं असेल तर या दोघांची वजाबाकी करावी लागणार. त्यासाठी मी काय करतो? 7 मधून 6 वजा करतो. 7 मधून 6 वजा करतो. समीकरण 7 मधून समीकरण 6 वजा करतो आणि 8 लिहितो. बघा पीएस वजा पीक्यू म्हणजे पीएसचा वर्ग वजा पीक्यूचा वर्ग बरोबर एसटी वर्ग वजा क्यूटी वर्ग. एसटीचा वर्ग वजा क्यूटीचा वर्ग. चला एसटीचा वर्ग. आता या ठिकाणी एसटी म्हणजे काय बाबा? क्यूआर छेद 6. एसटी म्हणजे क्यूआर छेद 6. क्यूआर भागिले 6 याचा वर्ग. वजा क्यूटी म्हणजे काय? क्यूटी म्हणजे काय बाबा? कुठे गेला? क्यूटी म्हणजे क्यूआर छेद 2. क्यूटी म्हणजे आपल्याकडे असतं क्यूआर भागिले 2 याचा केला वर्ग. बघा आता काय येतंय या ठिकाणी बघा क्यूआरचा वर्ग क्यूआर वर्ग भागिले 6चा वर्ग 36. क्यूआरचा वर्ग क्यूआर वर्ग भागिले 2चा वर्ग 4. बरोबर. इथं 36 आहे, इथे पण 36 पाहिजे. मग इथं 4च्या जागेवर 36 येण्यासाठी
कितीने गुणावं लागणार आहे बाबा? 9 चौक 36. मग वर आणि खाली 9 ने गुणा. 9 ने गुणलं वर आणि खाली. मग काय होईल बाबा? 9 गुणलं तर QR चा वर्ग भागिले 36 वजा QR चा ST म्हणजे आपल्याकडे काय असतं? इथं पण आता दोन्हीकडे QR चा वर्ग. हां, ठीक आहे. QR चा वर्ग भागिले या ठिकाणी इथं पण 36 लिहा. 9 QR चा वर्ग भागिले 36. 9 QR चा वर्ग भागिले 36. बघा आता छेद समान आहे. एकदाच लिहून टाका 36 आला. 9 वजा 1 वजा 9. 1 वजा 9 किती? वजा 8. वजा 8 QR चा वर्ग. बरोबर. वजा 8 QR चा वर्ग. आता या ठिकाणी लक्षात घ्या. PS वर्ग वजा PQचा वर्ग बरोबर वजा 8 QR चा वर्ग भागिले 36. 8 आणि 36 दोघांना 4 ने भाग जाऊ शकतो. मग इथं आपण लिहू PS चा वर्ग वजा PQचा वर्ग बरोबर 4 दुनी 8, 4 नवे 4 दुनी 8, 4 नवे 36. बघा वजा 4 दुनी 8 म्हणून 2 QR चा वर्ग भागिले 4 नवे 36 म्हणून 9. आता एक काम करू. हा जो 9 जो आहे, हा 9 भागिले इकडे आला गुणिले. मग इकडे गुणिले आला 9 गुणिले PS वर्ग, 9 PS वर्ग राहतील. वजा 9 गुणिले PQ वर्ग, 9 PQचा वर्ग राहतील आणि वजा 2 QR चा वर्ग. आता एक काम करा. 9 PS वर्ग वजा PQचा वर्ग सॉरी वजा 9 PQचा वर्ग या ठिकाणी. एक मिनिट. कोण कोणाचा लावा? हां. बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या. इथं 9ने गुणायचं राहिलं सगळीकडे आपल्याला. 9 गुणिले PSचा वर्ग 9 PSचा वर्ग वजा 9 गुणिले PQचा वर्ग 9 PQचा वर्ग बरोबर वजा 2 QR चा वर्ग. हा 9 भागिले इकडे आला गुणिले 9ने या दोघांना गुणलं. आता हा जो QR चा वर्ग, QR म्हणजेच आपल्याकडे काय असतं? PQ असतं. कारण हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात. म्हणून आपण इथे लिहू 9 PS वर्ग वजा 9 PQचा वर्ग बरोबर वजा 2 PQचा वर्ग. बरोबर? कारण QR म्हणजेच PQ. आता हा वजा 9 PQचा वर्ग पलीकडे गेला अधिक PQचा वर्ग. बघा 9 PSचा वर्ग बरोबर वजा 2 PQचा वर्ग अधिक 9 PQचा वर्ग. आता 9 PSचा वर्ग बरोबर वजा अधिक वजा बाकी 9तून 2 गेले 7. 7 PSचा वर्ग म्हणजे सॉरी 7 PQचा वर्ग. काय झालं? 9 PS वर्ग बरोबर 9तून 2 गेले 7 PQचा वर्ग. 9 PS वर्ग बरोबर 7 PQचा वर्ग आलं. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. 4 मार्काला वगैरे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण काय केलेलं आहे तर पायथागोरसचं प्रमेय हे जे दुसरं जे प्रकरण होतं त्याची आपण रिव्हिजन घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्तुळ या प्रकरणातले महत्त्वाचे प्रश्न बघू. 1, 2, 3, 4 मार्कांचे सगळे प्रश्न आपण बघतोय. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने ही रिव्हिजन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. आता आणखी महत्त्वाची गोष्ट बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्ही सोडवणं गरजेचं असतं. म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर आपल्याकडे इम्पोर्टंट प्रश्नांचे नोट्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला इम्पोर्टंट प्रश्नांच्या नोट्स हव्या असतील आणि त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिकांच्या PDF हव्या असतील त्यासुद्धा फ्रीमध्ये तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकताय नोट्सच्या आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिकांच्या PDF सुद्धा डाउनलोड करू शकताय. त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या WhatsApp चॅनलची लिंक दिली. त्यावर क्लिक करून आपला WhatsAppचा चॅनल जो आहे तो नक्कीच जॉइन करा, फॉलो करा जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला त्या आपल्या WhatsAppच्या ग्रुपवरती मिळतील. आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.